टिपिकल घरातून आल्यामुळे म्हणजे समजापेक्षा गैरसमजच जास्त. तेव्हा माझ्या बायकोने एक सांगितलं होतं की तुला आता हे करायचं आहे ना. लग्नानंतर जर समजा बायकोने पाठिंबा दिल्यावर त्यांचंही थोडंसं एक जरा मवाळ तेही झाले, थोडीशी भांडणं झाली, थोडे गैरसमज झाले, सगळं झालं आणि राऊची भूमिका माझ्या हातून गेली. ते नाटक नाही झालं, नाही चांगलं चाललं, फार प्रयोग नाही झाले. स्वतः यश चोप्रा दरवाजावर होते आमचं स्वागत करायला. पुरस्कारांवर फार विश्वास ठेवू नये, पण या अशा आलतू फालतू गोष्टींवरनं उगाच कोणी काही इश्यू करायचं नाही. इरफान खान आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे क्लायमॅक्स आणि बरं का. ॲक्च्युली सर, बातम्या जेव्हा मी वाचल्या ना तुमच्याबद्दल, चिरतरुण व्यक्तिमत्व, हँडसम पर्सनॅलिटी असाच तुमचा उल्लेख आहे. आणि मी एकदा जेव्हा आलेले तेव्हा मी तुम्हाला या अटायरच्या पलीकडे अटायरमध्ये बघितलं. तुम्ही अजूनही तितकेच हँडसम आहात. कसं काय, काय राज आहे? सो मच. राज खरं सांगू तसं काही नाही. मला असं वाटतं या अशा ज्या कमेंट सगळ्या असतात ते ऐकून बहुतेक करून ते आपोआप सगळं होतं. असं काही मुद्दाम असं काही फार म्हणजे वेगळ्या काही करावं लागतं किंवा असं काही किंवा करतो रादर करावं लागतं म्हणून असं काही नाही आहे. मग एवढंच म्हणेन की म्हणजे जे काही जीन्स आहेत आईवडिलांचीच खरं तरी पुण्याई आहे. आणि वेल मी म्हटलं असं सगळ्यांचं प्रेम आणि काही नाही. ॲक्च्युली म्हणजे थोडीफार तरी मेहनत करावी लागते. मग मे बी तो लाईफस्टाईलचा भाग असेल, योग्य खाणं, व्यायाम करणं. आता जेव्हापासून मे बी जीवलगापासून सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत बरीच वर्ष झाली आहेत. म्हणजे 1992 ते आत्ता 2025. सर, कन्सिस्टन्सी इज द की असं सगळेजण म्हणतात, राईट? तुमच्या लाईफस्टाईलमधली ती काय कन्सिस्टन्सी आहे जी इतक्या वर्षात तुम्हाला तरायला फायद्याची ठरली आहे? मला असं वाटतं कन्सिस्टन्सी म्हणजे जसं तरुण वयात जे काही आपण कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही, बिनधास्त काही खातो पितो, ते सगळ्या अर्थात मी केलं. पण मला असं वाटतं की बॅलन्स कदाचित हे असू शकेल. कारण सगळ्या गोष्टी केल्या, कधी कधी प्रमाणाबाहेरही केल्या, पण ते प्रमाणाबाहेर करायचं प्रमाण फार नाही राहिलं. ओके. प्रमाणाबाहेर समजा काही गोष्टी झाल्या असतील, झाल्या, त्यानंतर मात्र अरे नाही, हे जरा थोडं आता आपल्याला काही दिवस तरी बाबा जरा परत एक थंड घ्यायला पाहिजे, जरा शांत व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे ते बॅलन्स मला वाटतं करण्याचा प्रयत्न जो जेव्हा सुरुवात झाली तरुण वयात, मी म्हटलं असं की बिनधास्त असतो आपण, काही कसलंच टेन्शन नसतं, काही विचार करायची. बरं, आणि खरं सांगू तर जेव्हा म्हणजे आपण जीवलगाच्या वेळेस वगैरे विचार केला तर तेव्हा असं काही जे आज डायट वगैरे इतक्या सगळ्या मोठ्या गोष्टी झाल्या आहेत आणि इतक्या प्रकारची डायट्स आणि अमुकच वजन तमुकच वजन, इतकं खरं काही तर नव्हतं. हां, म्हणजे बेढप तुम्ही दिसू नये किंवा अगदीच काही नाही, हे एक फक्त होतं. तर त्यामुळे खरं सांगू तर मला असं वाटतं की हल्ली या डाएट या एकूण सगळ्या कॉन्सेप्टच्या टेन्शनमुळे पण खूप त्रास होतो. तर ते मेन म्हणजे टेन्शन नव्हतं. म्हणजे नुसतं वयाचं नाही, म्हणजे आज तरुण असलेली मुलं मुलीसुद्धा डाएट इतकं, म्हणजे आता आमची जी आनंदी आहे आमच्या सिरियलमध्ये लक्ष्मी निवासमध्ये, ती सुद्धा डाएटबद्दल बोलते, जी दुसरीत आहे. तर म्हणजे इतकं ते आता हल्ली झालंय. तर मला असं वाटतं की त्या बाबतीत मी नशीबवान होतो की त्या काळात जे अजिबात तसं काही विचार करायची गरज नव्हती, अजिबात कुठलं असं काही टेन्शन नव्हतं की अरे बापरे, त्यामुळे काय खावं काय प्यावं नाही, जे वाटलं मनाला आलं, जे आवडतंय ते म्हणजे खा म्हणण्यापेक्षा हादडा यथेच्छ, भरपूर सगळं करा. पण मी म्हणतो तसं ते झाल्यावर मात्र अरे हां, आता हे जरा झालं का मग जरा एक काही दिवस थोडंसं कंट्रोल उदय तसं, आणि मग तेच कदाचित असावं. पार्टी कल्चर होतं तुमच्या आयुष्यात आधी? हो, डेफिनेटली होतं. हो, नक्कीच होतं पार्टी कल्चर. अगदी म्हणजे जसं आता अर्थात मी म्हटलं तसं की आता जास्त पब्स म्हणा हे कल्चर झालं, तेव्हा पब्स वगैरे तेवढे अर्थात तेव्हा काही नव्हतं. पण तरीसुद्धा डिस्क्स वगैरे होतेच की, डिस्कोज होतेच, त्यामुळे ते तर नक्कीच होतं. ते बालपण कसं होतं? अनेकांना असं वाटतं की तुम्ही पुण्याचे आहात आणि मग मुंबईत तुम्ही आलात. नाही, अजिबात नाही. मी अगदी पक्का मुंबईकर आहे जन्माने. सगळंच म्हणजे शिक्षण म्हणा किंवा पुढचं सगळंच आयुष्य हे मुंबईत गेलेलं आहे. मुंबईत म्हणजे सुरुवातीला मी राहायचो कोळीवाडा, म्हणजे आता त्याला, आता नाही बरेच वर्ष झाली त्यालाही, गुरु तेग बहादूर नगर या नावाने ओळखलं जातं. हे एक म्हणजे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, हार्बर जी लाईन आहे त्यावरचं हे स्टेशन आहे. तर तिकडे एका म्हणजे चाळीत माझं सगळं बालपण गेलं. सगळं शिक्षण म्हणजे वयाच्या 26व्या वर्षापर्यंत मी त्या एरियात होतो. आणि त्यानंतर मग मी जेव्हा माझं घर घेतलं आणि काय त्यानंतर मग मी अंधेरी भागात शिफ्ट झालो. पण तरीसुद्धा मूळचा अस्सल आणि अगदी 100%, 200%, 500% मुंबईकर. आत्ता ना सगळेजण चाळ कल्चरबद्दल खूप बोलायला लागलेत की एकोपा किती असतो किंवा अनेक आपल्या कलागुणांना वाव मिळतो जेव्हा चाळीत राहते, कारण अनेक सण उत्सव साजरे केले जातात. तुम्हाला आठवतं तुमचं ते चाळीतलं जीवन अजून सुद्धा?
हो, नक्कीच. कारण एकतर आता तुम्ही म्हणालात तसं एकतर एकोपा हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे असं कधीच झालं नाही की कुठल्याही घरी तुम्ही जाऊ शकायचात, दरवाजा उघडाच आहे किंवा समजा म्हणजे शाळेत बऱ्याच लहानपणापासूनच म्हणजे माझे आई-वडील दोघेही नोकरी करायचे आणि आजी होती ती काकाकडे नंतर शिफ्ट झाली गुजरातमध्ये. तर त्यामुळे लहानपणापासूनच म्हणजे मी एकटाच असायचो आणि म्हणजे मग चावी घेऊन शाळेत जाणं हं, आणि हं, मग हे हं. करणं किंवा शेजारी चावी असेल ती घेऊन दरवाजा उघडणं असं सगळं. तर त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं शक्य झालं कारण चाळीमध्ये राहायचो म्हणून. कारण मग तसं मला असं वाटतं आई-वडिलांनी कुठल्याच प्रकारे टेन्शन नसायचं, की अरे समजा कधी लवकर आला किंवा काय बाबा श्रावणी सोमवार आहे म्हणून शाळा लवकरच सुटली किंवा पाऊस आहे म्हणून एखादं हे झालं, दिवस लवकर आलो. तर असं काही नाही, की अरे बापरे! काय की म्हणजे त्यांना माहिती असायचं, की कुठेही जरी समजा लवकर आला तरी म्हणजे डबा तर ऑफकोर्स आई द्यायचीच, पण काही खायचा-प्यायचा काही प्रॉब्लेम होणार नाही. कुठे काही समजा बसायला म्हणा किंवा मग झोपायचं असेल अगदी तरीसुद्धा काही नाही. कारण चाळीत बिल्डिंगमध्ये कोणाच्याही घरी जाऊन कुठेही जरी तो असेल, तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मला असं वाटतं, की याच्यामुळे एकतर खूप काय म्हणूया सुरक्षित असं ते बालपण होतं. अजिबातच कुठलं टेन्शन नव्हतं आणि कलागुणांचं म्हटलं तर आमच्याकडे असे खूप म्हणजे सांस्कृतिक अशा गोष्टी आमच्या चाळीत फार व्हायच्या नाहीत. पण हां, म्हणजे तरी जे काही सण असतील म्हणजे समजा होळी असेल किंवा दहीहंडी असेल किंवा गणपती असेल. अगदी चाळीचा जरी नसेल तरी चाळीत ज्यांच्याकडे गणपती असायचे तो आमचाच असायचा बरोबर. गणपती. तर त्यामुळे सगळे जे हे उत्सव असायचे, सण असायचे सगळे मिळून खेळायचो किंवा अगदी म्हणजे शाळेतल्या ज्या म्हणजे डबा ऐसपैसारखा गेम असेल किंवा अगदी काही पत्ते असतील खेळायचे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या बालपण गेल्यामुळे खूप एक होमली आणि एकोपा आणि फक्त आपलं घर नाही, संपूर्ण आमची चाळ हेच आमचं एक कुटुंब आणि आमचं घर होतं. अगदी सर, या क्षेत्रामध्ये म्हणजे नावारूपाला येण्याआधी आता मी ह्याला प्लॅन ए म्हणू का प्लॅन बी म्हणू या क्षेत्राला तुमचा? खरं तर नो प्लॅन म्हणू शकतो. नो प्लॅन. ओके. मी विचारणार होते, की प्लॅन बी काय होता जर हा प्लॅन ए होता तर किंवा जर हा बी होता तर ए काय होता? सो नो प्लॅन. नो प्लॅन खरं तर म्हणजे एकच झालं की म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर मी माटुंगा आरे पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आहे तिकडे माझं शिक्षण झालं. तर तिकडे आल्यावर एक म्हणजे सुरुवातीला म्हणजे शाळेत म्हणा एखादं काही छोटंसं एखादं नाटुकलं म्हणूया किंवा एखादं छोटंसं शाळेच्या आंतरशालेय स्पर्धा असायच्या त्यांच्यामध्ये काय कथाकथन असेल किंवा एखादं काहीतरी नाट्यस्पर्धा असेल, नाट्यछटा असेल, अशा प्रकारचं थोडंफार केलं होतं. पण कॉलेजमध्ये आल्यावर असं मला वाटतंय की त्या म्हणजे आमचा जो हॉल आहे पोदार कॉलेजचा आणि ते जे तो जो रंगमंच आहे, स्टेज आहे, तिकडे खरं तर एक खरंच खूप एक म्हणजे म्हणजे तेव्हाही माहीत नव्हतं, पण आवडायला लागलं की असं वाटायचं की नाही दुसरं काही करायचंच नाही. म्हणजे दिवसभर आम्ही कॉलेजमध्येच पडलेलो असायचो आणि ते फक्त कट्ट्यावरच नाही, म्हणजे कट्ट्यावर टाईमपास करतोय ते एक वेगळं, पण आम्ही हॉलमध्ये किंवा स्टेजवरच पडलेलो असायचो, की काही ना काहीतरी कुठल्या ना कुठेतरी कॉम्पिटिशन चालू आहे. आमचं नाही तर दुसऱ्यांचं नाटक चालू आहे, मराठी नाही तर गुजराती चालू आहे, काही इंग्लिश चालू आहे, हिंदी चालू आहे. पण सगळ्या याच प्रकाराशी कुठे ना कुठेतरी काहीतरी इन्व्हॉल्वमेंट एक असायची आणि त्यामुळे ते असं एक आवड खूप जास्त होत गेली आणि त्यानंतर अर्थातच म्हणजे या क्षेत्राची अजिबात काही माहिती नव्हती. म्हणजे आपण म्हणतो दूर दूर तक म्हणजे हो, कुठेही हो. कोस कोस तक कोई भी म्हणजे त्याच्याशी काही संबंध नाही घरातल्या कोणाशी आणि अर्थातच अगदी एक सामान्य मध्यमवर्गीय टिपिकल घरातून आल्यामुळे म्हणजे समजापेक्षा गैरसमजच जास्त करेक्ट. या आमच्या क्षेत्राविषयी आहेत. त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काही या क्षेत्रात यायचं वगैरे काही म्हणजे चान्सच नाही. काही अजिबातच काही नो प्लॅन मी म्हटलं तसं. हां, फक्त एक नाटकं करायला आवडत होती. कॉम्पिटिशन म्हणा, एकांकिका स्पर्धा म्हणा किंवा एकपात्री अभिनय स्पर्धा असतील, या अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा केलं, त्यानंतर माझं मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर सुद्धा म्हणजे मी प्रायोगिक नाटकं तेव्हा करत होतो. आंतरनाट्य नावाची एक संस्था होती आमची. तर त्या संस्थेतर्फे मी प्रायोगिक नाटकं करत होतो आणि त्यानंतरसुद्धा असंच होतं की काय म्हणजे आता हे झालं की कुठेतरी नोकरी एक्झिक्युटिव्ह करायची. म्हणजे ट्रेनी एक्झिक्युटिव्ह असं ते होणार. पण तेव्हाच त्या दरम्यान जीवलगा म्हणा किंवा एक मृगनयनी नावाची एक सिरियल होती तेव्हा.
जी नॅशनल नेटवर्क हिंदी सिरियल होती, अमोल पालेकर तिचे दिग्दर्शक होते. तर ती या 2 गोष्टींकरता विचारणा झाली आणि त्यानंतर कुठेतरी असं वाटलं की अरे आत्तापर्यंत आपण हौस म्हणून म्हणा, मजा म्हणून म्हणा, खूप एक एन्जॉय करतोय म्हणून म्हणा, असं करतोय, पण आता हे असं होतंय तर करावं का? पण अर्थातच घरनं म्हणजे काही हे नव्हतं, परमिशन नव्हती म्हणण्यापेक्षा, म्हणजे विरोध म्हणण्यापेक्षा असं होतं की तुला करायचं हे कर, पण नोकरी कर. हां, अर्थांजन काहीतरी पाहिजे. हां, म्हणजे असं की अरे जसं असं बऱ्याच वर्ष पण नंतर लोक विचारत होते की नाही हे तर बघितलं तुझं, हे पाहिलं, पण तू करतोस काय? हो, अच्छा, ओके. असा प्रश्न. तर त्यामुळे घरच्यांचं एक नक्की आईवडिलांचं होतं की हरकत नाही, तू करायचंय तर कर, पण नोकरी करून काहीतरी. पण तेव्हा असं झालं की म्हणजे मॅनेजमेंट नंतर जी काही नोकरी मला मिळाली असती किंवा जी काही ट्रेनी म्हणून, तर ते हे अजिबातच करायला वेळ मिळाला नसता. कारण संपूर्ण दिवसच ट्रेनी म्हटल्यावर तर ते म्हणजे टोटल सगळे म्हणजे पिळून घेतात. तर त्यामुळे हे वेळ मिळाला नसता आणि त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात तसं प्लॅन बी कदाचित असा असू शकला असता की बाबा हां, आता हे करायचं तर आहे, मग हे करून बघूया. जर नाही झालं तर मॅनेजमेंटची डिग्री आहे आणि काहीतरी त्यामुळे नोकरी नोकरी मिळेल. मिळेलच म्हणजे. हां. तर त्यामुळे पण तोही प्लॅन बी जेव्हा हा नो प्लॅनचा प्लॅन ए करायचं झालं तेव्हा तो ठरला किंवा रादर तो म्हणजे एक आई-वडिलांना आणि सगळ्यांना समजवायला तो मला एक त्याची मदत झाली, की नाही झालं तरी तर माझ्याकडे आहे ना, डिग्री आहे मॅनेजमेंटची, तर नक्कीच मला काहीतरी तर मिळेल, पण आता मला हे करायचं तर करू द्या. आता ना ॲक्च्युली सर सोशल मीडियामुळे आई-वडील बऱ्यापैकी म्हणजे त्यांचे विचार जरा मॉड झालेत आपण म्हणूया, की त्यांना माहिती आहे की या गोष्टीसुद्धा अर्थांजन असू शकतात. जेव्हा तुम्ही सुरुवात केली करिअरला, लाईक यू सेड की चांगल्या गोष्टींपेक्षा मिसकन्सेप्शनच मे बी जास्त होते. हो, हो. अशा वेळी आपल्या घरच्यांना कन्व्हिन्स करणं सोपं नसतं. आता सुद्धा अनेक जण हे मे बी फेस करतात. घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं? हो, हो. तुम्ही कसं कन्व्हिन्स केलेलं? ते हो म्हणाले एका लेव्हल नंतर का जरा एक काहीतरी हिट होऊ देत, मग त्यांना कन्व्हिन्स करू असं होतं? नाही एकतर कसं की 2 म्हणजे गोष्टी झाल्या. एकतर तेव्हा माझं म्हणजे लग्न झालं होतं. लवकर लग्न लग्न झालं? हो. आणि तेव्हा माझ्या बायकोने एक सांगितलं होतं की तुला आता हे करायचं आहे ना, तर मग ठीक आहे. तू कर चल. म्हणजे ती चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि बँकर आहे ती. तर तिने सांगितलं की मी एका साईडला मी नोकरी करीन, नाहीतरी माझं करिअर याच्यातच आहे, की मला बँकिंगमध्ये तिला करिअर करायचं होतं. तर नाहीतरी त्यामुळे एक सिक्युरिटी जर आपण म्हटलं तर तीही असणार आहे. तर त्यामुळे फक्त याच्याकरता तुला जर असं वाटत असेल की अरे, की कसं काय होईल आणि इन्कमचं आहे आणि पुढे काय? कारण नॅचरली की स्वतःचं घर घ्यायचं, चाळीमधनं एक प्रॉपर फ्लॅट घ्यायचा हे स्वप्न ठरवलं होतंच. तर याचा आता विचार नको करूया. तुला वाटतंय ना, तर तू ते कर. पुढचं पुढे बघूया. आणि त्यामुळे असं झालं की आई-वडिलांना पण मला असं वाटतं कुठेतरी कळलं असणार की अरे म्हणजे मॅनेजमेंट होत असतानाच मृगनयनी मी सिरियल करत होतो. तर ते साधारणपणे कसं होतं ना, की एकदा जरा दिसलं टीव्हीवर, एक आसपासचे लोक जरा बोलायला लागले. बरं मोठी-मोठी नावं आजूबाजूला होती. तर त्यामुळे हो. कुठे ना कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स येतो किंवा पेपरमध्ये नाव येणं म्हणा हां, किंवा हां. एक नाटकही मी तेव्हा केलं होतं. बीजांकुर नावाचं नाटक होतं. त्यात मधुकर तोरणमल आणि भावनाबाई, रमेश भाटकर, अमिता खोपकर असे सगळे मोठे-मोठे लोक होते. तर यांच्याबरोबर असल्यामुळे एक कुठेतरी आई-वडिलांना वाटलं असावं, की अरे हां, म्हणजे निदान काहीतरी जे करतोय वाटचाल तरी जरा ठीक सुरुवात तर बरी झाली आहे. पुढचं बघूया आणि मुख्य म्हणजे लग्नानंतर जर समजा बायकोने पाठिंबा दिल्यावर त्यांचंही थोडंसं एक जरा मवाळ तेही झालंय, की अरे हे दोघं मिळून काहीतरी बाबा यांना करतील. करायचं आहे. आणि त्यांच्याशी बोलल्यावर मला असं वाटतं, की या गोष्टीचा खूप फायदा झाला त्यांना जरा समजवायला आणि शांत करायला. अगदी. तुम्ही आता बायकोच्या पाठिंब्याबद्दल बोललात. खरं तर अशा अनस्टेबल फील्डमध्ये ना आपला पार्टनर आपल्याला सपोर्ट करतोय हो. हेच खरं तर येस. खूप आहे. हो. म्हणजे ही तेव्हा सुद्धा इतकी मच्युअर आणि ग्रोईंग थिंकिंग होती की करूयात ना मदत. आता असं होतं अनेकदा की कॉम्पिटिशनच्या मागे आपण इतके लागत असतो की कोण कोणाला सपोर्ट करायला मागत नाही. बरोबर. तुम्ही मला सांगा की किती महत्वाचं असतं अशा वेळी आपल्यावर कोणीतरी विश्वास ठेवणं आणि ते बिकॉज त्यांना विश्वास असतो ना की हे करू एक्झॅक्टली. शकतील हो, बाबा. हो. सो हे किती इम्पॉर्टंट असतं. नाही, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे, की ती एकतर म्हणजे मी म्हटलं तसं ना, जो समजा मी अगदी माझंच उदाहरण घेतलं, तर एक म्हटलं तसं टिपिकल मध्यमवर्गीय ज्याला काहीही या इंडस्ट्रीबद्दल माहीत नाही, काही अशा ओळखी नाहीत किंवा कोणीतरी गॉडफादर आपण ज्याला म्हणतो तसं कोणी नाही. काहीतरी आपलं धडपडत काहीतरी स्वतःच करायचा एक चाच प्रयत्न पडतायत. करतोय, चाच पडतोय, स्ट्रगल चालू आहे. तर त्यावेळेस आणि आजकालची कशी म्हणजे अर्थातच अजूनही मी म्हणेन, की जरी आता संधी खूप झाल्या असल्या तरी
आता तुम्ही म्हणाला तसं नक्की अजूनही ते कठीण तर आहेच. कॉम्पिटिशन खूप आहे, रोज उठून वाढते बरोबर. कॉम्पिटिशन. पण तेव्हा कसं, तेव्हा म्हणजे चॅनल्स नव्हते, तेव्हा नाटक किंवा सिनेमा बरोबर. आणि अर्थातच म्हणजे डीडी एक होतं, सह्याद्री असेल म्हणा, किंवा सह्याद्रीपेक्षा हिंदी जे नॅशनल नेटवर्क होतं ते होतं. पण त्यामुळे संधी कमी असल्यामुळे किंवा ॲव्हेन्यूज कमी असल्यामुळे त्याच्यात होणं न होणं किंवा कितपत किती वर्ष किती काळ सस्टेन करणं, तर हे नक्कीच खूपच म्हणजे मला असं वाटतं की असं कोणालाही ठरवणं हे खरंच कठीण आहे. आणि त्याकरता म्हणजे नेहमीच मी बायकोचे, मालविका नाव आहे तिचं, आभार मानतो. कारण त्यावेळेस तिने जो काही कॉन्फिडन्स दाखवला आणि त्यामुळेच मी ती सुरुवातीला जे असं असतं ना की त्यावेळेस कोणीतरी एक थोडासा पुश देणं गरजेचं असतं. आणि तो अशा व्यक्तीने की बाबा घरचं असेल कोणी किंवा एक काही झालं तरी आपल्याला ज्याच्याबद्दल 100% कॉन्फिडन्स असतो, खात्री असते, अशा व्यक्तीने जर तुम्हाला कॉन्फिडन्स दिला तर आपल्यालाही एक हुरूप येतो जास्त, आपली सुरुवात आणि आपण अजून जास्त जोमाने करायला लागतो सगळे प्रयत्न. तर ते तसं झाल्यामुळे मला असं वाटतं की तो फारच महत्त्वाची गोष्ट आहे ती. आणि त्यामुळेच आय थिंक की वाटचाल सुकर व्हायला पुढची खूप त्याचा उपयोग झाला. खरं आहे. आणि पहिला ब्रेक युजली पटकन मिळत नाही, म्हणजे खूप वेळ लागतो. आत्ता तर नकोच बोलूया आपण, कारण खूप कॉम्पिटिशन आहे लाईक आय सेड. तुमच्या आयुष्यात जो पहिला ब्रेक होता तो पटकन आला का जरा वेळ गेला? कारण तो की रोल येईपर्यंत ना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. सो तो आला लगेच का त्यालाही वेळ गेला थोडासा? तो खरं सांगू तर म्हणजे आला आणि गेला असं झालं. म्हणजे मी म्हटलं तसं मृगनयनी ही मालिका मी करत होतो आणि त्यात अर्थात माझा अमोल सरांनी मला खूप चांगलं कॅरेक्टर दिलं होतं, पात्र दिलं होतं, पण तो काही त्याचा हिरो नव्हता त्या प्रोजेक्टचा. पण त्यानंतर कदाचित मला माहीत नाही या दर्शकांपैकी किती लोकांना आठवत असेल, पण बऱ्याच वर्षांपूर्वी मराठीमध्ये एक मालिका आली होती सह्याद्रीवर, राऊ नावाची. राऊ म्हणजे बाजीराव मस्तानी. बाजीरावांच्या आयुष्यावर नासम इनामदाराची जी कादंबरी आहे राऊ नावाची, तर तिच्यावर सिरियल आली होती आणि निर्मात्या होत्या स्मिता तळवलकर. स्मिता मॅडमनी ती प्रोड्यूस केली होती, अस्मिता चित्राचं बॅनर. आणि त्यात मी राऊची भूमिका करत होतो, बाजीरावांची भूमिका. त्यात अश्विनी होती, अश्विनी भावे मस्तानी होती आणि स्मिता मॅडम काशीबाई, म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे बाजीराव मस्तानी फिल्ममुळे. तर ती भूमिका त्या करत होत्या. पण आम्ही 4 एपिसोड्स शूट केले. आणि पूर्वी असं असायचं ना, पूर्वी कसं असायचं की तुम्हाला एखादा एपिसोड म्हणा किंवा 4 एपिसोड दाखवायला लागायचे चॅनलला. आम्ही ज्याला पायलट म्हणायचो, किंवा पुढचे एपिसोड्स करून एकदा दाखवले की मग चॅनल बघायचं. समजा काही 19-20 आहे, थोड्याफार काही कमी जास्त गोष्टी आहेत, काही सुधारणा आहेत किंवा काही बदल असतील, हे सगळं व्हायचं. आणि त्यानंतर मग तुम्हाला स्लॉट आपण ज्याला म्हणतो तारीख मिळायची आणि सगळं पुढचं मग तुमचं जे रेग्युलर आपण ज्याला म्हणू शूटिंग ते नंतर सुरू व्हायचं. पहिल्यांदा दाखवायला म्हणून तसे करायला लागायचे. तर ती भूमिका मला मिळाली. आणि म्हणजे मी अजून काय हवं असं, एक तर टायटल रोल राऊ, बाजीराव, त्याच्यावर ऐतिहासिक, त्याच्यावर संपूर्ण ती कादंबरी, त्याच्यावर त्या कॅरेक्टरवर ती सिरियल, अस्मिता चित्रसारखं, स्मिता तळवलकरसारख्या, कारण तोपर्यंत अस्मिता चित्र हे खूप मोठं बॅनर आणि दर्जेदार कलाकृती देणारं असं बॅनर एस्टॅब्लिश झालं होतं. संजय सुरकर दिग्दर्शक होता. त्यामुळे या सगळ्या अशा गोष्टी होत्या की अश्विनी होती, स्वतः स्मिता मॅडम होत्या, सयाजी शिंदे होता काम करायला. त्यामुळे आसपासचे लोक इतके जबरदस्त होते. ते असं एक सॉलिड हे प्रोजेक्ट होतं. त्यामुळे ते असं होणार सगळं झालं. पण ते मी म्हटलं तसं की ते पूर्वी जी पद्धत होती की एपिसोड्स दाखवा, मग ते बघणार, मग ते एक काही त्याला वेळ जायचा, कारण ते निर्णय घेणार चॅनल, मग काही कमी जास्त गोष्टी सुधारणा करायच्या असतील, तर या सगळ्यात वेळात वेळ होतो, जरा वेळ पुढे जात गेला. आणि त्याच दरम्यान काय झालं, त्याच दरम्यान मला महेशजींकडनं जीवलगाकरता विचारणा झाली. आणि त्या दोघांच्या म्हणजे आपण ज्याला म्हणूया तारखा त्या अगदीच वेगळ्या होत्या. त्यामुळे तसा काहीच प्रश्न नव्हता. आणि जीवलगा, आणि ते कसं होतं की
बाजीराव नॅचरली की टक्कल तेव्हा केलं होतं पहिल्या 4 एपिसोड. रिअल केलं होतं हो टक्कल. अगदी अगदी प्रश्नच नाही. तेव्हा तर काही हेच Wig काही. वगैरे हे, नाहीच, नाही काहीच लावायचा नाहीच, कारण तो टायटल रोल शेवटी. बरोबर. एखादा समजा 2 एपिसोड 3 एपिसोडचा असतं तर एक वेळ ठीक आहे, पण तो रोल असल्या टायटल रोल असल्यामुळे काही नाहीच. प्रश्नच नाही. म्हणजे असं तर मला असं वाटतं अजूनही मध्ये आम्ही आता सगळे जेव्हा साफसूफ चालली होती, मला वाटतं आईने माझ्या अजूनही ते सगळे महाराष्ट्र टाइम्सची सगळी कात्रणं वगैरे ठेवलेली आहेत. आहेत. अगदी क्या अगदी. बात आहे. तर ते सगळं असं होतं. आणि त्यानंतर माझं आणि संजय सुरकर यांचं बोलणंही झालं होतं की असं असं आहे, ही जिथपर्यंत फिल्म होईल आणि त्यानंतर मी परत टक्कल करू शकतो आणि त्यानंतर आपलं राऊचं शूटिंग सुरू होईल. पण तिकडे काहीतरी तारखा पुढे मागे झाल्या आणि त्यामुळे ती राऊची जी तारीख होती टेलिकास्टची, प्रक्षेपणाची, ती अगोदर आली. तर त्यामुळे मग आता असं झालं, आता काय करायचं, मग हे काय करायचं. पण मी म्हटलं अरे तर काय करूया, कसं काय बरं. आणि मी म्हटलं तसं की आसपास कोणीच काही, म्हणजे आता कसं आहे की म्हणजे तारखा ॲडजस्ट करणं हा मी माहितीच नव्हतं ना. ॲडजस्ट म्हणजे ॲडजस्ट हा शब्द माहिती होता, पण हे कसं करतात, करायचं? तारखांचं काय करायचं, कसं पुढे मागे कसं करायचं, हे काहीच माहीत नव्हतं. आणि त्यामुळे काय झालं की काही ज्या तारखा होत्या त्या थोड्या क्लॅश व्हायला लागल्या. तिकडे जीवलगाचं आणि इकडे राऊचं. मग कसं काय करायचं, काय करावं. मग ते असं झालं, मी म्हटलं अरे मला तर दोन्ही करायचं आहे, कारण म्हटलं जीवलगातही मी हिरो आहे, राऊतही मी हिरो आहे. असं नाही की एखादी समजा असतं नाही की एखादी लहान सहान भूमिका आणि आता मला मोठी भूमिका मिळते, माझ्या करिअर करता महत्त्वाचं आहे, तर मग मी म्हणजे मी विनंती करून मी सांगितलं असतं की नको. पण इकडे म्हटलं मलाही करायचीच आहे भूमिका. बरं बाजीरावासारखं इतकं म्हणजे आपल्याला फॅसिनेटिंग म्हणतो असंही कॅरेक्टर आहे, तर करायचीच आहे. पण ते गोष्ट कसं झालं की त्यांची ही म्हणजे अस्मिता चित्र, स्मिता मॅडमनाही काही जे प्रश्न होते त्यांचं पुढचं काही जे काही प्लॅनिंग होतं ते मग जीवालागाचं होतं. त्यामुळे या तारखा होत्या त्या हलू शकत नव्हत्या. आणि म्हटलं असं की ॲडजस्ट कसं करायचं ते त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं, किंवा वरनं कोणी एक असं सांगणारा नव्हता किंवा मदत करणारा नव्हता की असं करू. त्यामुळे शेवटी मी म्हटलं मग आता तुम्हीच डिसाईड करा, मला तर करायचं आहे. पण मग अर्थात थोडीशी भांडणं झाली, थोडे गैरसमज झाले, सगळं झालं. आणि राऊची भूमिका माझ्या हातून गेली, दुसऱ्या अभिनेत्यांनी ती भूमिका केली. खूपच मला म्हणजे वाईट वाटलं. आणि म्हणून मी म्हटलं की तो ब्रेक आला जे संपूर्ण म्हणजे पब्लिसिटी इतकी झाली होती आणि ते असं प्रोजेक्ट असणार होतं, सगळं असणार होतं. त्याचे 4 एपिसोड्स केले आणि ते येईपर्यंत जेव्हा ते फायनली टेलिकास्ट झालं तर त्यात मी नव्हतो. ऐक ऐक. पण काय म्हणूया, म्हणजे गंमत म्हणूया किंवा आपण शेवटी आपण म्हणजे ते नंतर अर्थात हे करत जातं. त्या वयात खूपच वाईट वाटलं होतं, रडलो होतो, खूप 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 वाईट वाटलं होतं. पण शेवटी म्हणतात ना, शेवटी आपण म्हणतो लाईफ इज अ सर्कल म्हणा किंवा काय. त्यानंतर काही वर्षांनी अल्फा मराठी सुरू झालं होतं, जे आपण झी मराठी म्हणून ओळखतो. त्यांनी एक पेशवाई नावाची मालिका केली होती. आणि सगळ्या पेशव्यांवर, बाळाजी विश्वनाथांपासून सुरुवात करून त्यांनी सगळ्या पेशव्यांवर मालिका ती केली होती. निर्मात्या स्मिता तळवलकर, दिग्दर्शक संजय सुरकर. तिथपर्यंत मी हिंदी मालिका करायला लागलो होतो. मी काय माझं चालू होतं. पण तिथपर्यंत आमचे जे काही गैरसमज होते, भांडण होती, ती हळूहळू मिटली होती. दोघांनाही कळलं होतं की अरे चूक तशी कोणाचीच नव्हती, नेमकी म्हणजे वेळ तशी होती की त्याही म्हणाल्या मलाही थांबणं शक्य नव्हतं. मी म्हटलं असं असल्यामुळे शक्य नव्हतं. सगळ्यांनी प्रयत्न केले. प्रोडक्शन म्हणजे पैसा सुद्धा त्यावेळी खूप लागायचा, जो लिमिटेड होता पण तो खूप लागायचा ना ते शेवटी. आणि ते कसं की एकदा नॅचरल त्यांचंही बरोबर आहे की स्लॉट मिळतोय म्हटल्यावर पुढचा स्लॉट समजा कुठली तरी दुसरी सिरियल आली आणि मग अजून 6 महिने पुढे जाणार, तर मग ते सगळीच आर्थिक गणितं बिघडतात किंवा सगळ्यांचं प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं ना. तर पण ते तिथपर्यंत काही वर्षात सगळ्यांना आम्हाला कळलं होतं की कोणीही मुद्दामून केलं नाही आहे. इच्छा दोघांनाही होती. म्हणजे स्मिता मॅडम किंवा संजयला असं म्हणणं नव्हतं की तू नाही, किंवा त्यांच्या कामामुळे त्यांनी मला काढलं असं नव्हतं. ते म्हणलं की अरे आमचा तूच आहेस राऊ, बाजीराव तूच आहेस माझ्याकरता. म्हटलं मलाही करायचं आहे, पण ते नाही झालं. पण मी म्हटलं असं 8-9 वर्षांनी तीच निर्माती, तोच दिग्दर्शक आणि तीच भूमिका आली वाटायला परत. मी बाजीरावच पेशवाईमध्ये केला. फक्त एवढंच आहे की त्यावेळेस शर्वरी जमेनीस होती, ती मस्तानी होती, आणि राधिका हर्षे ही काशीबाई होती.
आणि आणखी एक फरक जो आता तुम्ही मगाशी म्हटलं तसं, कारण तेव्हा कसं होतं की तेव्हा अर्थातच टक्कल केलं होतं, ठरलं होतं की जीवालगाचं शूटिंग झालं की मी पुन्हा टक्कल करणार, शूटिंग करणार. पण इकडे मी हिंदी मालिकेत कंटिन्युटीत अडकलो होतो आणि तेव्हा टक्कल करणं शक्य नव्हतं. म्हटलं मॅडम आता याचं काय करायचं, तर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आपण एक खास स्पेशल एक मेकअप आर्टिस्ट आहे जो तुझ्याकरता आपण हे मागवू. त्यामुळे आम्ही भोरला शूटिंग करायचो, पण मुंबईहून पहिल्यांदा एक स्पेशली मेकअप आर्टिस्ट याचा टक्कल काही वेगळ्या प्रकारे, जरी ते बजेट त्याचं एक स्पेशल सँक्शन करून ती 2-3 टक्कलं बनवून गेली, लावायची लावायची ती केली. आणि तेव्हा सगळं ते ॲडजस्ट झालं. तोपर्यंत ते कशा काय ॲडजस्टमेंट होते ते मलाही अर्थात गोष्टी सगळ्या कळल्या होत्या. आता सर त्यामुळे ते झालं. आता ते मॅनेजर कल्चर वगैरे वगैरे खूप वाढले, एजन्सी कल्चर खूप वाढले आपल्याकडे. तुम्ही उल्लेख केला की माहितीच नव्हतं तारखांची ऍडजस्टमेंट काय असते. हे जे तारखांचं जुळवाजुळवीचं गणित आहे, हे गमक तुम्हाला नेमकं कधी उलगडलं, किती वर्ष काम केल्यानंतर की अशा प्रकारे आपल्याला सगळं मॅनेज करता येऊ शकतं, म्हणजे एकावेळी आपण मालिका, चित्रपट दोन्हीही दगडांवर पाय ठेवू शकतो, हे कधी उलगडलं नेमकं? असं कधी म्हणजे एक्झॅक्टली अर्थात काही असं नाही सांगता येणार, पण एक नक्की असं होतं ना हळूहळू. शेवटी कसं की जेव्हा म्हणजे तुम्ही काम करत जाता किंवा तुमचं काम एक साधारणपणे लोकांना आवडतं आहे असं एक लक्षात आलं, किंवा आणि म्हणजे शेवटी ही जी काही आमची इंडस्ट्री आहे ती सगळी, म्हणजे तुम्ही कितीही कॉन्ट्रॅक्ट्स करा, कितीही तुम्ही अगदी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळ्या गोष्टी अगदी किती लिहिल्यात, तरी शेवटी ही रिलेशनशिपवरच चालते. बरोबर. अजूनही ते कसं आहे की पण ते टू वे असतं, दोन्हीकडनं ते व्हावं लागतं. आणि त्यानंतर म्हणजे ॲडजस्टमेंट करणं ही खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की त्याकरता फार काही करावं लागतं असं नाही. त्याकरता म्हणजे कधी कधी कसं आपण म्हणूया की कामाचे तास वाढू शकतात म्हणा, एखाद दुसरा दिवस इकडे तिकडे करावा लागतो म्हणा. पण जरा साधारणपणे एक काय म्हणूया, तुम्हाला थोडासा अनुभव, थोडीशी एक पोझिशन आली की ते मग तसं आपोआप होतं, जमत जातं. म्हणजे त्याला असं मुद्दाम शिकावं असं लागत नाही. आपण म्हणतो तसं की शेवटी लहान मुलाला आपण पाण्यात जर टाकलं ते हळूहळू हातपाय मारायला लागतंच की, जरा थोडा वेळ लागतो म्हणा. पण तसंच इकडचं आहे, एकदा साधारणपणे तुम्ही याच क्षेत्रात करताय काम, आणि एक मात्र आहे, जर तुम्ही सिन्सिअरली काम केलं तर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं असतं की तुमची जी सिन्सिअरिटी असते, प्रामाणिकपणा, तो जसा दर्शकांना, प्रेक्षकांना कळतो तसाच काम करणाऱ्यांनाही कळतो. की म्हणजे असं नाही आहे की बाबा पार्टी करायची आहे म्हणून ॲडजस्टमेंट काही करायला सांगतोय म्हणा, किंवा कुठेतरी काहीतरी उगाच आपलं सांगतोय की मी आजारीच आहे, मला 4 दिवस नाही जमणार, मी अगदी उठू शकत नाही आहे आणि मला डॉक्टरनी अगदी बेड रेस्ट सांगितली आहे, आणि मग मुद्दाम अगदी असं फोनवर बोलणं वगैरे ह्या गोष्टी कळतात. तर ते जो सिन्सिअरिटी असेल तर मला वाटतं त्यानंतर तसं ते ॲडजस्ट होत जातं आपोआप. ही लक्ष्मी निवास तुमची कितवी मालिका असेल अंदाज? अरे बापरे, फारच कठीण प्रश्न आहे. हे सांगणं जरा कठीण आहे, कारण माहीत नाही. खूप 50 क्रॉस जास्त क्रॉस झाली आहेत. सर मला सांगा, ही पॉझिटिव्हिटी, बिकॉज असं कुठलीच व्यक्ती नाही जिच्या आयुष्यामध्ये डल मुवमेंट्स नाही आहेत, किंवा त्या व्यक्तीला असं वाटत नाही की आता मला कंटाळा आलाय, बस मी जरा थांबतो. इतक्या वर्षामध्ये रोज एका वेगळ्या भूमिकेमध्ये, वेगळ्या इमोशन्समध्ये जायचं, ही एनर्जी कुठून येते? मला वाटतं हे एकतर काम आवडीचं असल्यामुळे त्याने खूप त्याचा फायदा होतो. म्हणजे असं आहे की या क्षेत्रात येण्याकरता मला काही कोणी मुद्दाम भाग पाडलं नव्हतं, किंवा ढकललं आहे म्हणा, किंवा डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं नव्हतं. हे मी माझा हा चॉईस होता, माझी निवड होती. आणि त्यामुळे हे काम जे आहे ते आवडीचं असल्यामुळे मला असं वाटतं की त्याचा एक खूप मोठा फरक पडतो. की त्यामुळे काम हे काम असं राहत नाही, एक मजा येते काम करताना. पण अर्थात हॅव्हिंग सेड दॅट, हे नक्कीच आहे की प्रत्येक वेळेसच कंडिशन सगळ्या आयडियल असतील किंवा अगदी सगळं व्यवस्थितच असेल असं अजिबात नाही आहे. कामाच्या कंडिशन्स, किंवा कदाचित कधी कधी कसं असतं की म्हणजे कुठल्या तरी गोष्टी न पटणाऱ्यासुद्धा, म्हणजे कॅरेक्टर म्हणून ज्या गोष्टी असतील त्यासुद्धा करण्यासारख्या गोष्टी असतील, किंवा आता इतके तास, कामाचे तास, प्रवास म्हणा, या नक्कीच गोष्टींचं असं होतं की कुठे ना कुठेतरी कधीकधी कंटाळा म्हणा किंवा फटीग म्हणा हा नक्की येतो. पण मला असं वाटतं की यात एक म्हणजे मी स्वतःबद्दल जर बोलायचं झालं तर एक
त्यातल्या त्यात काही कशा काही चांगल्या गोष्टी शोधता येतील. म्हणजे समजा आता आसपासचे जे लोक असतात कदाचित त्यांच्याकडनं चांगल्या आपल्याला गोष्टी मिळू शकतात, त्यांची एनर्जी आपल्याला मिळू शकते. त्यामुळे जर असे काही लोक असतील आसपास की बाबा ते फार असे नसतील किंवा एक निगेटिव्ह असतील, तर त्यांच्यापासून जरी तुम्ही दूर राहिलात तर ते आपोआप ते होत जातं. किंवा बऱ्याच वेळा कसं आहे की जी भूमिका तुम्ही करताय किंवा मी निवडतो तर ती भूमिका अगदीच एकसारखी नसेल, हा एक करायचा जरा प्रयत्न करतो. त्यामुळे एक अभिनेता म्हणून कसं होतं की अभिनेता म्हणून मला एक काहीतरी वेगळं करायला एक जरा मिळतं किंवा त्यामुळे थोडंसं एक काय वेगळं करू शकतो, थोडीशी त्याबद्दल भूमिकेचा विचार म्हणूया किंवा प्रिपरेशन म्हणा, ही मी माझ्या पद्धतीने करत असतो. आणि एक गोष्ट मी अगदी आवर्जून सांगेन की यात म्हणजे मी कॉन्शियसली प्रयत्न करतो आणि अजूनपर्यंत तरी ते बऱ्यापैकी शक्य झालं आहे. याकरता म्हणजे मी साधारण एक 2-1 वर्षात एखादं नाटक करतो. हां. नाटकामुळे जी ऊर्जा मिळते ना, हो. म्हणजे तोडच नाही आहे त्या गोष्टीला. कारण एकतर म्हणजे कसं आहे की मला असं वाटतं किती म्हणजे प्रयोगशाळाच आहे नाटक म्हणजे. त्याला प्रयोगच म्हणतात. म्हणूनच प्रयोग म्हणतो आपण त्याला. कारण कसं आहे की ती जी सगळी प्रोसेस असते की पहिल्यांदा नाट्य वाचनापासून ते रिहर्सल, मग नाटक उभं राहणं, मग सेट, मग सगळं ब्लॉकिंग झालं, मग ग्रँड रिहर्सल झाली, मग त्याचा प्रयोग झाला, मग त्याचे प्रयोग पुढे पुढे होत आहेत. तर ती जी सगळी एकूण जी प्रोसेस आणि जे आहे ते मला प्रचंड रिफ्रेश त्यामुळे मला व्हायला होतं. आणि ते मला असं वाटतं की खूप एक मोठं कारण आहे मला अजूनही म्हणजे या काय म्हणूया कंटाळा न येण्याचं किंवा सतत एक उत्साही राहण्याचं, वाटण्याचं. तर तो म्हणजे एक माझा प्रयत्न असतो की एक काही काळ गेला की एखादं नाटक करायचं, ती सगळी ऊर्जा पुन्हा एकदा भरून घ्यायची, पुन्हा एकदा ताजंतवानं व्हायचं, पुन्हा एकदा एक आपण म्हणू अशा प्रकारे जोश आणि उत्साहात ते केल्यावर मग तो जोश आणि उत्साह पुढच्या प्रोजेक्टमध्ये असं मला वाटतं. मग ती टेलिव्हिजन मालिका असेल. हॅमलेट नाटक ना सर? हॅमलेट नंतर मी अजून एक नाटक केलं होतं, आपण यांना पाहिलं का नावाचं. ते कॉमेडी नाटक होतं आणि माझ्याकरता ते असं वेगळं होतं की मी विनोदी मालिका केलेल्या आहेत पण विनोदी नाटक अजूनपर्यंत केलं नव्हतं. आणि अशा मी म्हटलं तसं की अशा रूपात कधी लोकांनी बघितलं नव्हतं. आणि मला ते वाटत होतं की अरे वेगळ्या प्रकारे वेगळ्या रूपात आपल्याला लोकांसमोर यायला मिळतं आहे. पण ते दुर्दैवाने नाट्यबाह्य कारणांमुळे ते बंद झालं, त्याचे फार प्रयोग झाले नाहीत. मग त्याला खरं तर काय म्हणूया, त्यात आता जायला नको, पण तेच म्हणजे गैरसमजांमुळे काही किंवा आर्थिक कारणांमुळे काही असं ते नाटक बंद झालं. निर्मात्यांमध्ये जरा थोडे काही काय म्हणूया त्याला बेबनाव झाल्यामुळे किंवा काही, तर त्यामुळे त्याचे प्रयोग फारसे झाले नाहीत. पण माझ्याकरता जर मी म्हटलं एक अभिनेता म्हणून मला त्यातनं नक्कीच मिळालं, तर मी म्हटलं असं, कारण ती एक माझ्याकरता एक्साइटमेंट होती ना की एक विनोदी नाटक, पहिल्यांदा विनोदी नाटक. म्हणजे मी इतर भाषात इंग्लिशमध्ये वगैरे विनोदी नाटक केलं आहे, लोकांसमोर आलो आहे, मालिका केल्या आहेत, पण मराठी नाटक केलं नव्हतं. आपल्या प्रेक्षकांसमोर विनोदी काही भूमिका केली नव्हती. आणि त्यामुळे ती पहिली विनोदी भूमिका होती. आणि नाटकाची गोष्टी जरा वेगळ्या प्रकारची होती. ती सगळ्याच अशा गोष्टी असल्यामुळे ते खूप एक एक्साइटमेंट होती. आणि तो जो जरी दुर्दैवाने ते नाटक नाही झालं, नाही चांगलं चाललं, फार प्रयोग नाही झाले, पण ती जी मला ऊर्जा मिळाली ती त्यानंतर मी लक्ष्मी निवास मालिकाचं शूटिंग सुरू केलं. ती नक्कीच याच्याकरता सुरुवातीला जे उपयोगी पडली. अगदी मराठीमध्ये काम करत करत हिंदीला सुद्धा सुरुवात झाली, म्हणजे फक्त मालिका नाही तर चित्रपट सुद्धा. आणि ना दोन्ही कल्चरमध्ये खूप डिफरन्स आहे. मे बी आधी सेमही असेल किंवा आत्ता अनेक जण म्हणतात की वेगळे वेगळे. तुम्हाला कधी डिफरन्स जाणवला इथे काम करताना तिथे काम करताना, किंवा तो जो हिंदीतला ब्रेक आहे त्या ब्रेकचा अनुभव किंवा तो किस्सा मला ऐकायला आवडेल. मी म्हणेन की म्हणजे आहेही आणि नाहीही. म्हणजे कसं आहे की मला असं वाटत नाही की म्हणजे मी काही खूप हिंदी सिनेमे केलेले नाही आहेत की बाबा मी त्यावर अधिकारवाणीने बोलू शकेन. पण आता फॉर एक्झाम्पल मी एक सिनेमा केला होता मेरे यार की शादी, यशराज फिल्म्स, आणि यशजी आणि पॅम मॅडम त्याही त्यावेळेस होत्या. तर तो जो सिनेमा होता, तर आता म्हणजे एकतर यशराज फिल्म्स आणि इतकं सगळं मोठं. पण मी सांगतो तुम्हाला की म्हणजे या गोष्टी कधीच विसरू शकत नाही आपण. म्हणजे आम्ही अर्थात म्हणजे तिकडे कसं, तिकडे एकतर म्हणजे जिमी शेरगिल होता, उदय चोप्रा होता, आणि म्हणजे
तो खरं सांगू तर आमचा एक ग्रुपच झाला होता. म्हणजे समजा आता आम्ही बऱ्याच वेळा कसं होतं की एखाद्या मराठी मालिका किंवा मराठी चित्रपट असेल तर बऱ्याच वेळा कुणाची मेकअप रूम तरी आम्ही बरेच एकत्र असतो, जरी प्रत्येकाची वेगळी असेल तर एकत्र जेवतो, खातो, कॉफी पितो, चहा पितो, कुटुंब. धमाल करतो, कुटुंब. तर एक्झॅक्टली तसंच वातावरण मेरे यार की शादी याला होतं. अर्थात तेव्हा काही काही मराठी, काही काही थिएटरमधले होते. म्हणजे माझ्याबरोबर रेशमच होती, नीनाताई होत्या, किंवा काही गुजरात सौरभ शुक्ला होता. हे सगळे म्हणजे थिएटरशी काही एकतर आमचा तो एक समान धागा होता. पण आमच्याबरोबर म्हणजे उदय चोप्राही यायचा, जिमी शेरगिल आम्ही बसायचो, एकत्र जेवायचो आणि अक्षरशः ते कुटुंबासारखं सगळं ते होतं. आणि मी का म्हटलं आहे आता इतके सगळे म्हणजे मोठे लोक आणि इतकं सगळं म्हणजे मोठं बॅनर. पण मला अजूनही आठवतं आहे की जेव्हा मेरे यार की शादी ह्याचा आमचा म्हणजे त्यांनी प्रेस आणि कास्ट करता क्रू करता जो शो ठेवला होता, तर त्या शोला स्वतः यश चोप्रा दरवाजावर होते आमचं स्वागत करायला. वा. ते प्रत्येक जणाशी अगदी येऊन अरे वेलकम वेलकम वेलकम, आई 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 आहे, कैसे हो बेटा, क्या आहे, कैसे कैसे, हे प्रत्येकाला ते हे करत होते. तर त्यामुळे की म्हणजे असं की इतके मोठे लोक असूनसुद्धा त्यांनी जे वातावरण ठेवलं होतं तर ते म्हणजे कुटुंबापेक्षाही जास्त आपुलकीचं असं होतं. म्हणजे ते असं वाटलंच नाही की अरे आपण काही इतक्या मोठ्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करतोय किंवा आपण काय असं काही करतोय का. इतकं त्यांनी छान वातावरण ठेवलं होतं. आणि त्याचबरोबर म्हणजे आता मी नाव नाही घेत पण अजून एक मी सिनेमा केला होता, त्यात मात्र सगळे असं होतं की नाही नाही म्हणजे बाबा अगदी प्रोफेशनल की नाही नाही हा बाबा स्टार आहे त्यामुळे हा इकडे आहे किंवा ती तिकडे आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे असं मराठी आणि हिंदीमधला किंवा आता मी एक समय नावाचा चित्रपट केला होता. मला अजून आठवतं आहे सुष्मिता सेन त्यात होत्या आणि मला वाटतं कुठली तरी वन डे, आता मला भारत पाकिस्तान का काहीतरी कुठली तरी वन डे चालू होती आणि आम्ही काय इकडे 5 स्टार हॉटेलमध्ये शूटिंग करत होतो आणि नॅचरली की शॉट देऊन की प्रत्येकजण रूममध्ये येऊन टी व्ही चालू करायचा. तर मी आणि माझा मेकअप आर्टिस्ट आम्ही हे बघत होतो आणि नॉक हे आलं. तर मी म्हटलं बघ ना भाऊ कोण आहे, कारण काहीतरी इंटरेस्टिंग चालू होतं. तर दरवाजा आला आणि मे आय कम इन. मी म्हटलं हां कोण आहे. तर तिकडे सुष्मिता सेन उभी. म्हटलं येस व्हाट हॅपन. मला वाटतं काय झालं. नाही यार वो मेरा टीवी वो जरा चल नहीं रहा है, मैं आके बैठूं क्या तुम्हाला. तर म्हणजे असं सो म्हणजे त्यात की असं एका मिनिटात ते आणि त्यानंतर जे काही दिवस आम्ही शूटिंग केले 4-5 दिवस त्या खूप चांगल्या वागल्या. तर मला असं वाटतं की हे शेवटी त्या पर्सन टू पर्सन त्याच्यावर अवलंबून आहे की ते एकूणच म्हणजे समजा जे काही प्रोडक्शन हाऊस असेल किंवा जो दिग्दर्शक असेल, जे आसपासचे कलाकार असतील ते कसं आहे. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं माणूस हा शेवटी सारखाच ना. आता तुम्हाला दाखवायचं असेल तर काही काही मराठीसुद्धा अशी उदाहरणं आहेतच की नाही म्हणजे ते नाही बाबा मी नाही असं आपापली स्पेस आपापली हे पाहिजे, माझं नाही मला हे आवडत. तेही ठीक आहे, त्यांना तसं आवडत असेल. पण त्यामुळे मला असं वाटतं की मराठी आणि हिंदीपेक्षा हे जास्त पर्सनल इश्यू आहे असं मला वाटतं. किंवा ती व्यक्ती कशी एक्झॅक्टली मी म्हटलं पर्सनल हा आहे ही गोष्ट आहे. अगदी सर. पण आपल्याला जे पुरस्कार मिळतात आणि आपल्याला जे काम मिळतं ह्या दोन गोष्टी पॅरलल आहेत असं तुम्हाला वाटतं का. म्हणजे अनेकदा असं होतं की आपलं काम खूप छान असतं पण त्याच्यासाठी पुरस्कार मिळत नाही. अनेकदा काम काही असतं पण त्याच्यासाठी पुरस्कार मिळतात. तर आपल्याला मिळणाऱ्या पुरस्कारांवर आपल्याला पुढे मिळणारं काम डिपेंड असतं असं तुम्हाला वाटतं कधी. नाही तसं नाही वाटत मला. आणि त्याचमुळे मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे पुरस्कारांवर फार विश्वास ठेवू नये. म्हणजे अशा अर्थी की पुरस्कार मिळाला तर कोणाला आनंद होणार नाही. कामाची पोचपावती म्हणतो एक्झॅक्टली. आणि आवडतंच की का कौतुक आवडतं सगळ्यांना, कोणाला नाही आवडणार ना. आवडतंच नक्की. पण मला असं वाटतं की ते कौतुक फार सिरियसली घेऊ नये. कारण असं आहे की म्हणजे जर तुम्ही त्याच कौतुकात जर राहिलात तर मग तुम्ही पुढे तुमचीच वाट खुंटेल. तुम्ही काय करणार. त्याच्यातनं मला असं वाटतं की अभिनेत्याला बाहेर येणं की हे झालं आवडलं लोकांना ठीक आहे पण पुढचं आता माझं काय, पुढचं मी काय पुन्हा बाबा हेच मी कसं काय ही मोमेंट जी आहे जी मला इतकी आवडते पुन्हा कशी काय मी आणू शकेन. मला असं वाटतं की अभिनेत्याने हा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि निदान मी तरी की मागच्या कामापेक्षा पुढच्या कामाचा जास्त विचार करतो की मागचं काम झालं ते झालं ना ओके, लोकांना आवडलं ओके, लोकांना नाही आवडलं का ठीक आहे, आता पुढचं काम आहे. अच्छा मग मला ज्या काही चुका वाटल्या या गोष्टींकरता कदाचित हे झालं असावं म्हणून लोकांना आवडलं नसेल किंवा अरे इकडे मला असं वाटतं की मी हे नाही केलं किंवा अरे इकडे हे मी करायला हवं होतं की असं केलं असतं तर जास्त बरं झालं असतं. तर या ज्या काही चुका आहेत किंवा त्या ज्या कामाचा अनुभव मला चांगला वाईट बरा वाईट जो काही मिळाला आहे तो अनुभव घेऊन पुढे जाणं आणि पुढचं माझं जे काही काम असेल त्यात निदान त्या चुका तरी न करणं. नवीन झाल्या काहीच प्रॉब्लेम नाही, चुका व्हायलाच पाहिजेत, होणारच ना शेवटी प्रत्येकाकडनं. चुका होतीलच पण निदान त्या तरी रिपीट नका करू. तर माझा तरी हा प्रयत्न असतो. त्यामुळे मला असं वाटतं की
जे झालं ते झालं. देवाचे आभार माना, खूप चांगलं झालं, खूप बरं वाटलं, पार्टी झाली, सगळं झालं. पण पार्टी झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचाच तुम्ही हँगओव्हर ठेवू नका, हँगओव्हर कुठलाच ठेवू नका. पण हँगओव्हर न करता पुढच्या कामाकरता पुढच्या कामाचा विचार करून मला असं वाटतं की त्या कामात काय करता येईल, मला चांगलं काय करता येईल, हा विचार निदान मी तरी माझ्यापुरता तशा अर्थी बघतो. आणि त्यामुळे पुरस्कार मिळाले म्हणून काम बदाबदा आलं ही लाईनच लागेल असं काही होतं असं मला नाही वाटत. खरं तर समजा पुरस्कार नाही मिळाला, पण ज्यांना माहिती असतं की अरे हां हे काम खरंच चांगलं होतं, जरी ते बाबा नाही तेवढं रिकग्नाईज झालं, पण तरीसुद्धा ज्यांना जी आपण म्हणूया की इंडस्ट्रीमधल्या लोकांना साधारण माहीत असतं काय होतं आहे, आसपास काय चाललं आहे. तर त्यामुळे जर एखाद्या गोष्टीकरता तुम्ही हवे असाल तर मग तुम्हाला पुरस्कार मिळाला असेल तरीसुद्धा लोक कदाचित नको असाल तर येणार नाहीत, आणि हवे असाल तर पुरस्कार नसेल मिळाला तरी कुठूनही तुम्हाला शोधून काढतील आणि ते तुमच्याकडे येतील. तर त्यामुळे फार मी म्हटलं तसं की पुरस्काराचं निदान सिरियसली फार घेऊ नये. आनंद जितका तुम्हाला घेता येईल, मनवायचा आहे, पार्ट्या करायचं तेवढं करावं. असा कोणता पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही खूपच भारावून गेलात आणि आत्ता खूप प्रोजेक्ट्स येतील बाबा, किंवा मे बी ती भूमिका असेल असं वाटलं तुम्हाला एवढ्या वर्षात? हो, म्हणजे पुरस्कारापेक्षा भूमिकांबद्दल अर्थात असं नक्कीच झालेलं आहे की ज्या काहीतरी आपण वेगळ्या प्रकारची एखादी भूमिका करतो, एखाद्या वेगळ्या प्रकारचा रोल करतो, आणि त्यानंतर असं वाटतं की अरे हां आता हे आहे आणि वेगळ्याच प्रकारे, आणि आता चांगलं आहे, आता हे होईल. म्हणजे आता आहेत उदाहरणं तशी बरीच, पण एक आता मला जे काही तुम्ही प्रश्न विचारल्यावर आठवतं आहे, आणि मी म्हटलं तसं की एक माझा प्रयत्न करण्याचा असतो की एक वेगळ्या रूपात जरा लोकांसमोर यावं. तर एक तांदळा नावाचा एक चित्रपट मी केला होता. संजय सुरकरनेच दिग्दर्शित केला होता, आणि सुरेश द्वादशीवार जे खूप प्रख्यात लेखक आहेत, संपादक होते, पत्रकार होते, त्यांनी त्यांच्या कादंबरीवर आधारित तांदळा म्हणून एक सिनेमा होता. आणि त्यात मी मला वाटतं सिनेमात तरी पहिल्यांदाच खलनायक साकारला होता. तर माझ्याकरता तो एकदम टोटल वेगळा होता. त्यातसुद्धा जसा म्हणजे आता यात लक्ष्मी निवास करता एक वेगळा जो काही गेटअप आहे, त्यातसुद्धा वेगळ्या प्रकारचा विग आणि अशा प्रकारचा एक लेन्सेस लावल्या होत्या, डोळे जरा, तर अशा प्रकारचा तो गेटअप होता. आणि आउट अँड आउट खलनायक अशी ती भूमिका होती. आणि माझ्याकरता ते खूप एक्सायटिंग पण होतं, महत्त्वाचं पण होतं की अरे अशा प्रकारे आपण येतोय लोकांसमोर, तर काय आहे, लोकांची रिॲक्शन कशी असेल, आवडतोय नाही आवडतोय की कसं काय म्हणजे लोकांना वाटेल. तर खूप मेहनत घेतली होती, म्हणजे सगळ्यांनीच. संजयने सिनेमा केला आहे तो, म्हणजे माझा म्हणून नाही, सगळ्यांना. म्हणजे मी सांगेन की जर तो आहे तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल, अगदी नक्की बघा. आणि तो सिनेमा केल्यावर खूप अपेक्षा होत्या, पण दुर्दैवाने प्रोड्युसरचं म्हणजे ते मी आता जसं नाटकाबद्दल म्हटलं तसं जे काही 2-3 प्रोड्युसर होते त्यांच्यामध्ये काहीतरी फाटलं, काहीतरी गैरसमज झाले, आणि त्यामुळे तो सिनेमा म्हणजे असं झालं की आसावरी जोशी त्यात होती माझ्याबरोबर. मला सकाळी आसावरीचा फोन आला की अरे तुषार तू पण कमाल करतोस. म्हटलं काय झालं, काय केलं मी? अरे तांदळा रिलीज झाला आणि तुम्हाला सांगितलंही नाहीस. म्हटलं हां तांदळा रिलीज झाला? म्हणजे रे हो, आता इकडे ओबेरॉयला लागला, तिला कोणीतरी तिच्या मैत्रिणीने सांगितलं की तिने पोस्टर पाहिलं आणि तुम्हाला सांगितलं पण नाहीस, आणि तुला माहीत असलं पाहिजे. म्हटलं का नाही थांब, मला माहीत नाही, थांब. मी लगेच संजय सुरकरला फोन केला. म्हटलं रे संजय काय यार हे तू सांगितलं पण नाही रे, आपण इतकी मेहनत केली, आपली इतकी जवळची फिल्म आहे, आपण किती त्यावर विचार केला होता, किती मेहनत केली, तुम्हाला काही पण काय बोलतोस तू? म्हटलं रे थोडं काय बोलतोस, म्हणजे दिग्दर्शकाला सुद्धा माहीत नव्हतं. अशा प्रकारे तो मुंबईच्या बाहेरचा म्हणजे महाराष्ट्राबाहेरचा तो प्रोड्युसर होता, त्याने कुठेतरी रिलीज करायची म्हणून करून टाकली, कोणालाही माहीत नाही. आणि त्यानंतर म्हणजे मला नॉमिनेशन वगैरे मिळालं, सगळं ते झालं, पण मी म्हटलं तसं की लोकांपुढे तो सिनेमा आलाच नाही, किंवा त्यानंतर म्हणजे बऱ्याच लोकांनी इकडे पाहिला, चॅनलवर पाहिला किंवा यूट्यूबवर पाहिला, आणि त्यानंतर लोक अजूनही फोन करून कळवतात की अरे वेगळ्या प्रकारची भूमिका आणि वेगळं, आणि आम्हाला असं रूपात तुम्हाला बघायला वाटलं नव्हतं की अशी भूमिका तुम्ही इतकी चांगली कराल वगैरे. पण ते त्यावेळेस जे असतं की तेव्हा ते रिलीज होणं, आणि मग आवडो न आवडो हे काही आपल्या हातात नाही, ते सगळं सर्वस्वी प्रेक्षकांचा निर्णय असतो. पण ते निदान लोकांसमोर येऊ तर द्या. तर ते असं नाही झालं की आता निराश तर व्हायला होतंच,
पण म्हणजे आता म्हटलं असं की आहेत उदाहरणं, त्यापैकी हे एक उदाहरण आहे प्रामुख्याने. प्रोजेक्ट्समध्ये हो बोलण्याचा रेशो जास्त आहे का प्रोजेक्ट नाकारण्याचा रेशो जास्त आहे तुमच्या करिअरमध्ये? हो म्हणण्याचं हो जास्त आहे. म्हणण्याचं हो जास्त म्हणण्याचं आहे. जास्त आहे. हां, नाकारल्यात अर्थात खूप, पण खूप नाकारण्यासारख्या भूमिका खरं तर नाही आल्या. विचारलं नाही ते, विचारले ते आतापर्यंत छान आले. ठीकठाकच, म्हणजे चांगल्या भूमिकांकरताच विचारलं गेलं. अगदी. आणि सर सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम केलं. म्हणजे मी लक्ष्मीकांत बेर्डे सरांपासून सांगेन ते आत्ता आपण लक्ष्मी निवासमधल्या सगळ्या कलाकारांपर्यंत घेऊया. प्रत्येक प्रोजेक्ट वाईज इतके मस्त मस्त कलाकार तुमच्याबरोबर को स्टार्स म्हणून होते, राईट? मी जर तुम्हाला आज विचारलं की हा संपूर्ण अनुभव किंवा या कलाकारांबरोबरचे एक एक अनुभव आज मला सांगा, तर कुठला एक प्रॉमिनंट एक्सपिरियन्स म्हणूया किंवा एक लर्निंग जे तुम्ही आवर्जून तुमच्याकडे ठेवलंय या जर्नीतलं? अरे बापरे, हा म्हणजे फारच वेगळा एपिसोड हो, कारण एक इन जनरल मी जेव्हा विकिपीडियावरच सांगते, नजर टाकली की ऑलमोस्ट त्यावेळेच्या प्रत्येक कलाकाराबरोबर तुमचं किंवा दिग्दर्शकाबरोबर तुमचं काम झालंय. मी चिमणी पाखराबद्दल वाचलं तेव्हा समीर आठले यांनी तो सिनेमॅटोग्राफी केली त्या चित्रपटाची. सो एवढी जुने जीवलगा, हां राईट राईट. सो एवढी जुनी माणसं आधीपाच्या जर्नीपासून इन्व्हॉल्व्ह आहेत तुमच्याबरोबर. सो कुठला एक्सपिरियन्स किंवा कुठल्या कलाकाराबरोबरची ती मैत्री शेअर कराल इथे? मी म्हटलं हा फारच कठीण प्रश्न आहे, कारण एखाद्या याच्याबद्दल सांगणं हे म्हणजे अशक्य आहे. कारण एकतर आता तुम्ही म्हटलं तसं त्या बाबतीत खरंच मी सुदैवी आहे की इतके लोक, इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक सुरुवातीलाच एकतर असल्यामुळे ते कसं की कळत नकळत इतक्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की म्हणजे एकाबद्दल सांगणे दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखं होईल, आणि त्यात आठवण बी म्हणतं असं आठवायला लागलो, बोलत राहील तर मी बोलतच राहीन, अशा इतक्या या गोष्टी आहेत. पण एक नक्की की या सगळ्यांमुळे एक नक्की खूप फायदा झाला मला की ज्या म्हणजे शो ऑफच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी खूप लवकर कळल्या. हे म्हणेन, मला असं वाटतं की हे म्हणजे अगदी मोठ्यातले मोठा ॲक्टर असो, मराठी मधला किंवा हिंदीमधला किंवा कोणी दिग्दर्शक असो, या सगळ्यांबरोबर काम करून एक मला कळलं की सगळ्यांची जी काय आपण त्याला म्हणूया कामाबद्दल जी आस्था आहे म्हणा किंवा जो ॲटिट्यूड आहे कामाबद्दल, तो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा आपण लक्षावंतबद्दल बोलू, इतका टाईमपास करायचे, अदरवाईज इतकी धमाल सेटवर करायचे, पण कामाबद्दल मात्र म्हणजे बोलायचंच नाही. कामाबद्दल म्हणून म्हटलं की ते कळत गेलं की अरे आपण ज्या लोकांना पडद्यावर पाहिलं आणि नशिबाने आज आपण ज्यांच्याबरोबर काम करतोय, आपण ज्यांच्याबरोबर एकत्र बसतोय, जेवतोय, हसतोय, खेळतोय, मजा करतोय, पण त्यांचा कामाबद्दल जो प्रामाणिकपणा आहे, सिन्सिरिटी आहे, ती जी आहे म्हणजे त्याला म्हणजे लाईक त्याला ते कॉम्प्रोमाइज कोणीच कधीच करत नाहीत. हे मला सुरुवातीपासूनच कुठेतरी जाणवत गेलं, आणि मला असं वाटतं की ते म्हणजे आपल्या सगळ्याच मराठी म्हणजे सगळ्याच, म्हणून एकाचं नाव घेणं म्हणजे दुसऱ्यांवर अन्याय करण्यासारखं, पण ते सगळ्याच लोकांकडनं इतकं ते मिळत गेलं ना. आणि लहान सहान गोष्टी ज्या काही हे शिकवत गेले, म्हणजे आता लक्षावंचं नाव निघालं म्हणून त्यांनी तेच म्हणजे मला सांगितलं की आता कसं आहे की आत्तापर्यंत जीवलगा हे करेपर्यंत नाच किंवा गाणी म्हणायची म्हणजे फक्त आपल्या नाशिक ढोल जर आमच्या चाळीत आला किंवा बेंजो आला किंवा गणपती आहे किंवा होळी आहे, बस बस तेच आपल्याला एक तर माहिती होतं ना. आणि तेव्हा गाणी वगैरे मोठ्याने म्हणायचो जी पण ऑलरेडी तेव्हा हिट होती ना गाणी, ते माहिती. पण जेव्हा पहिल्यांदा गाणं जेव्हा करावं लागलं तर कुठलंच म्हणजे नवीन गाणं ना, काही गाणं माहितीच नाही, ह्याच्या हे असं गाणं आहे का, ओके मग असं असतं. मग त्यात तुम्हाला स्टेप्सही करायचे आहेत, त्यात तुम्हाला सिंकही करायचं आहे, त्यात तुम्हाला बरोबर तुमचा मार्कही घ्यायचा आहे, त्यात तुम्हाला बरोबर लाईटही हे करायचं आहे, त्यात तुम्हाला हिरोईनला मिठीतही घ्यायचं आहे किंवा त्यात तुम्हाला हिरोईनला उचलायचंही आहे, आणि त्यात तुम्हाला त्यात एक्सप्रेशनही बरोबर सगळ्या दाखवायचे आहेत. तर हे सगळं करताना म्हणजे एकतर वाट लागली होती माझी, काही म्हणजे माहितीच नव्हतं. आणि मी काय असं काही डान्सर वगैरे असं अजिबातच काही नव्हे, अजिबातच काहीच नव्हे. तर ते करताना अक्षरशः म्हणजे वाट लागली होती. पण तेव्हा ज्या काही लहान सहान गोष्टी लक्षामध्ये मी बघत होते म्हणजे ते, कारण मी आपला उन्हात रिहर्सल करतोय, कारण मला काही इतकी टेन्शन होतं यांच्याबरोबर तर नाचायचं, आणि ते म्हणजे कमाल होते
डान्सर सगळेच होते, म्हणजे ऑलराऊंडर होते ना. तर मग काय करायचं, यांच्याबरोबर पण फ्रेममध्ये ते असं नाही वाटलं पाहिजे लोक नाही तर आपल्याला शिव्या घालणार, हसतील. तर त्यांनी त्यावेळेस काही कानमंत्र दिले होते. मग फॉर एक्झाम्पल मला अजूनही त्यांचं एक आठवतं. ते म्हणाले, इकडे काय तुला प्रॉब्लेम? म्हटलं नाही मला ते नाही जमत आहे. सुबल सरकार तेव्हा नृत्य दिग्दर्शक होते. सुबलतांनी सांगितलेली सर स्टेप मला नाही जमत आहे. तुला हे बघ, तू करतोयस रिहर्सल करतोयस ते बरोबर करतोयस, पण तुझ्या ना चेहऱ्यावर मला टेन्शन दिसतंय. आणि तू एक लक्षात ठेव, ती जी स्टेप आहे ती सुबलतांनी तुला सांगितली आहे हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, लोकांना माहिती आहे का? नाही ना. मग तू कशाला टेन्शन घेतो? समजा थोडंसं चुकलं, पण जर तू चुकलायस तुझ्या चेहऱ्यावर आलं तर मात्र सगळ्याला महाराष्ट्राला कळेल की याने काहीतरी चूक केली आहे. तर ते लक्षात ठेव. लहान सहान चुका झाल्या तरी तू सोडायचं नाही, शॉर्ट सोडू नकोस. काय नाही, कट झाला आपण पुन्हा करू, सुबलदा सांगतील. पण समजा एखादं, कारण कधी कधी कसं होतं ना की आता चूक होणार या भीतीने आपण चुकतो. बरोबर आहे. कारण कॉन्फिडन्स नसतो ना. तसं माझं होत होतं. ते म्हणाले तू करतोयस ठीक, पण तू पुढे मला दिसतंय की तू कॉन्शियसनेस तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय माझ्या. आणि ते इतके होते त्यांनी फटकन पकडलं माझं. ते म्हणे करेक्ट. म्हटलं हो. म्हणलं मला सर भीती वाटते की नाही झालं तुमच्याबरोबर. म्हणजे विसर, मी आहे इकडे बाजूला तुझ्या, तू कर, बिनधास्त कर. चुकलास तरी एक लक्षात ठेव, सोडायचं नाही, चेहऱ्यावर तुझ्या दिसता कामा नाही. पुढे मी त्यांनी काही उदाहरणं दिले. हा तुला काय वाटलं, हा काय असं नसतो, तुला वाटतं का? पण त्याचं हे होतं, मी याच्यावर काम करता. त्यांनी 4 लोकांची उदाहरणं किस्से सांगितल्यामुळे वाटलं अरे हां, एक त्यांनी माहित नाही किती खरं किती खोटं, त्यांनी मला पण एक जरा एनर्जी बूस्ट झाली बूस्ट करायलाही सांगितलं असेल कदाचित. अजून त्यांनी 4 सुपरस्टारची नावं घेऊन सांगितली मला की असंच आहे. म्हटलं अरे असं काय सांगताय? हो हां, मग अरे माझं झालं होतं असं करून त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल करून टाकलं. आणि त्यामुळे म्हणजे अशा ज्या लहान सहान गोष्टी असतात ना, त्या प्रत्येक जण, किंवा आता समजा मी फाईट सिक्वेन्स, जेव्हा पहिल्यांदा फाईट सिक्वेन्स केला, कधीच काही म्हणजे संबंध काय नाही ना आपल्या. आपण नुसता हे करायचं म्हणजे भिशूम हे आपलं नुसतं टाईमपासला माहिती आहे की भिशूम करायचं, पण ते कसं काय, तर या ज्या गोष्टी असतात तेव्हा मग कळलं की अरे नाही बाबा हे असं असतं. मग फाईट मास्टरना मी सांगितलं की बाबा मला नाही, मला माहिती आहे. म्हटलं मला काही हे येत नाही, म्हटलं मला काय. मग ते म्हणाले की नाही होता है उसमें कुछ नाही. म्हटलं नाही मला शिकायचं आहे. मग त्यांच्याबरोबर शिकायला मी ते चौपाटीवर शिकवायचे. त्यांच्या सगळ्या ट्रेनीज जे असायचे किंवा ते सगळे असायचे त्यांना तिकडे जाऊन ट्रेनिंग करणं. म्हणजे इव्हन मला फाईट मास्टर अशा ज्या गोष्टी असतात ना, टेक्निकल काही ज्या गोष्टी असतील किंवा कॅमेरामनकडनं काही गोष्टी कळल्या. म्हणजे फक्त सहकलाकारच नाही, मला असं वाटतं युनिटमधल्या सगळ्याच लोकांनी कळत नकळत इतक्या गोष्टी ते मला देत गेले ना, आणि त्या गोष्टींमुळे सगळ्या खूप गोष्टी कळत गेल्या, टेक्निकली काय असतं किंवा काय असतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जे काही आहे ते शो ऑफ असतो, शो बिझनेस असतो, हे कॅमेरा ऑन असेपर्यंत. नंतर तुम्ही जमिनीवर असणं किती महत्त्वाचं आहे हे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं मी या सगळ्या लोकांबरोबर शिकलो. कारण पूर्वी आता मला आठवत आहे कोल्हापूरला शूटिंग करताना कुठे AC मेकअप रूम व्हॅनिटी वगैरे काय आहे, अजिबातच नाही. पण सगळेच म्हणजे शांता किरण किंवा जयप्रभामध्ये म्हणजे सगळे मोठे मोठे लोक सगळे खुर्च्या टाकून बसलेले असायचे. आम्ही जेवायचो एकत्र. असा तसा घाम येतोय तरी काही नाही ना, कोणाला नाही. पण त्यांनी सगळे मोठमोठे कलाकार, सगळे सुपरस्टार्स होते. पण तेव्हा कळलं अरे हां, म्हणजे हे अजिबातच कुठल्या गोष्टींबद्दल काहीच या गोष्टीबद्दल तक्रार करत नाहीत. कामाकरता आपण आलेलो आहोत. काम करा, काम संपलं धमाल करा. पण या अशा आलतू फालतू गोष्टींवरनं उगाच कोणी काही इश्यू करायचं नाही. आणि तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी मला असं वाटतं नकळत ज्या बघत गेलो आणि त्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत नाही. आसपासचे जेव्हा मोठे मोठे लोक ज्यांना तुम्ही मानत असता, त्यांना तुम्ही वेन यू लुक अप टू देम, ते लोक असे जेव्हा करतात तेव्हा कळतं की अरे हां, हे खरं आहे. हे खरं तर म्हणजे आपण एक म्हणजे काय म्हणूया, या क्षेत्रात आहोत, नशिबाने आपण काम करतोय, आपलं काम लोकांना आवडतं आहे, पण तरीसुद्धा आपले पाय इकडे असणं किती महत्त्वाचं आहे हे कळत गेल्यामुळे त्यामुळे सगळ्या सहकलाकारांचे अक्षरशः म्हणजे काय म्हणजे शतशः आभार की त्या ट्रेनिंगचा मला असं वाटतं की पुढे मला खूप महत्त्वाचा आहे ना सर. खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकाल विचारलं जातं की माणूस सेटवर कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे सहकलाकाराबरोबर, आणि ते सुद्धा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर कधी कधी ठरू शकतं एखाद्याला काम मिळवण्यासाठी, है ना. हो, आणि मला असं वाटतं फक्त म्हणजे काम मिळण्याकरता तर ते तेवढंच महत्त्वाचं नाही. म्हणजे कसं आहे की हे सुद्धा शेवटी एक मी अभिनेता आहे, तर तो जो कॅमेरा ऑन असेल तोपर्यंत आहे ना. म्हणजे
जर मी एखादं कॅरेक्टर समजा आता मी या लक्ष्मी निवासमध्ये श्रीनिवास करतोय, तो श्रीनिवासची भूमिका माझं पॅकअप होईल तर तुषार दळवी हा वेगळा आहे, किंवा एक अभिनेता तुषार दळवी जो वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका किंवा वेगवेगळ्या भूमिका करतो, ती एक भूमिका. पण तुषार दळवी एक माणूस ॲज अ पर्सन तो वेगळा आहे, त्यात अनेक काही वेगळ्या गोष्टी आहेत. तर मला वाटतं हे तुम्हाला कळणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ते बॅगेज तुम्ही पॅकअप नंतरसुद्धा जर वागवलं आणि हे घेऊन तुम्ही गेलात घरी आणि घेऊन जर तुम्ही वावरायला लागलात, वागायला लागलात, तर मग प्रॉब्लेम होतो. मला असं वाटतं की एक माणूस चांगला असणं हे जास्त महत्त्वाचं. बरोबर आहे, खरं आहे. आणि ना मदारी या चित्रपटाबद्दल सुद्धा सर खूप बोललं गेलं, म्हणजे खूप कौतुक झालं त्या चित्रपटाचं. इरफान खान होते चित्रपटामध्ये, निशिकांत कामत यांनी डिरेक्ट केला होता तो चित्रपट. एकतर कसं आहे की निशी खूप चांगला मित्र होता. हो हो, खूपच चांगले मी मित्र होतो. एकतर काही मराठी तो एक सिरियल करायचा, त्यात मी त्याचा अँकरिंग करायचो. हां, तर त्यामुळे आमची, आणि तो रुईयामध्ये मी पोदार, आम्ही शेजारी शेजारी, तोही एकांकिका करायचा, मी एकांकिका करायचो. तर अनेक वर्षांची मैत्री होती. आणि नेहमी काहीतरी भेटल्यावर बोलायचो की अरे असं काहीतरी करूया, हो करायचं आहे करायचं आहे करायचं आहे, पण ते काही होत नव्हतं. आणि म्हणजे माझं नशीब मी मानतो की जे काम झालं त्याच्याबरोबर ते मदारीसारखं झालं. एकतर म्हणजे निशी दिग्दर्शक तर म्हणजे आज आपण तो होता असं बोलायला लागतं, हे खरंच म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे खूप वाईट वाटतं त्याचं, कारण म्हणजे माणूस म्हणून सुद्धा आम्ही इतकी म्हणजे मजा केली आहे, इतका काळ आम्ही एकत्र घालवला आहे शूटिंग व्यतिरिक्तचा, की म्हणजे आता किस्सा जर सांगायचा, एक तर त्याची एक फिल्म होती, चित्रपट होता, ये मुंबई मेरी जान. तर आम्ही असंच कुठेतरी एकदा भेटलो आणि त्याला मी म्हटलं अरे काय कधी हे करतोयस, हे तो म्हणाले आता रफ कट झालेला आहे. पण म्हटलं यार ती पहिली फिल्म होती हिंदी त्याची. तर म्हटलं अरे निशी यार बघायचं, तुम्हाला दाखवलं नाही. आणि आम्ही असंच कुठल्या तरी मला वाटतं पार्टीमध्ये वगैरे होतो, तो उशीर झाला होता, 12, 12:30, 1 वाजले असतील, तेव्हाच बोलणं चालू होतं. म्हटलं काय फिल्म बघायची आहे, दाखवली नाही आहेस. म्हटलं कधी ट्रायल आहे, तो बघायची तुला. म्हटलं अरे म्हणजे काय. त्यांनी तिकडनं त्याच्या ऑफिसला फोन केला. नॅचरली कोणी नव्हतं ऑफिसला, कोण पिऊन किंवा त्याचा कोणी बॉय असेल, त्यांनी म्हणाला की हम लोग आ रहे हैं, ऑफिस खोल. आणि तेव्हा तो स्टिनबॅग म्हणजे जे पूर्वीचं एडिटिंग सगळं मशीन होतं, निशी स्वतः तो एडिटर उत्तम एडिटर होता, तो स्वतःच करायचा एडिट. तर त्यांनी रफ कट करून ठेवला होता. तो म्हणाला की यात सोपस्कार अनेक होतील, ते रफ कट मी करून ठेवला आहे. तर मी आणि निशी मग आम्ही त्याच्या काय 1:30-2ला आरामनगरला ऑफिसमध्ये गेलो. तोपर्यंत तो उठला होता माणूस, त्याने सगळं तिकडे अरेंज करून ठेवलं होतं. आणि मग आम्ही काहीतरी 2-2:30 वाजता त्यांनी फिल्म सुरू केली रफ कट. त्यामुळे नीट एडिट नव्हतं झालं, किंवा खटखट जर्क होतं, कधी साऊंडचा थोडा प्रॉब्लेम असेल, कधी काय असेल, कधी नीट पायलट साऊंड रेकॉर्ड झाला नाही आहे, किंवा थोडंसं रे हा शॉट मला चेंज करायचं वगैरे सगळं. पण तो जवळजवळ 5-5:30पर्यंत मी आणि तो सिनेमा मी बघत होतो, आणि तो त्याच्याबद्दल बोलत होता की असं मला इकडे हे करायचं आहे, मी असं हे करणार आहे, असं ते करणार आहे, असं हे. आणि म्हणजे मी आणि दूधवाला घरी एकत्रच आमच्या गेलो होतो. तर अशा प्रकारचं एक होतं. म्हणजे ते त्यालाही वाटत होतं की बाबा तू म्हणतोयस ना बघायची, मग त्याने मी चर्चा केली, काय हे केलं, किंवा म्हणजे आम्ही सांगतो काय की गप्पा किंवा मी काय कुठे मारायला लागलो होतो. एकदा त्याच्या गॅरेजमध्ये जवळ मी 6-1 तास उभेच होतो, आम्हाला दोघांनाही कळलं नाही. गप्पा मारतोय बोलतोय रे, हे मग जुन्या आठवणी, नवीन आहे, असं करत. त्यामुळे खूपच आमची चांगली म्हणजे जो काही वेळ आम्ही घालवला एकत्र, तो म्हणजे खरंच फार फार मजा म्हणजे केली आहे. आणि त्यात फक्त म्हणजे काही याचाच विषय असा नाही की काही नाटकं, सिनेमा, ते तर असायचंच, पण इतरही विषय, इतर भाषातले चित्रपट असतील, नाटकं असतील, सिनेमे असतील, काहीही म्हणजे आम्ही बोलायचो. तर त्यामुळे अनेक वर्ष ते असं होत होतं की मैत्री खूप होती, पण काम एकत्र काही केलं नव्हतं. आणि तो म्हणायचा नाही रे करायचं का, मी तुला सांगणार, मी तुला फोन करणार, जेव्हा असेल ना तेव्हा मी तुला सांगणार, फोन करणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा शब्द पाळला. आला फोन आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे. तर मी म्हटलं अरे काय आहे, कारण त्याच्या असिस्टंटने सांगितलं की असं असं होम मिनिस्टर है आणि बहुत इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. पण ते कसं आहे की त्यांना सांगायची परवानगी नसते ना, ते बाबा स्टोरी रिव्हील नाही करायची किंवा सांगायचं नाही, किंवा अगोदर त्यांनी इरफान भाई वगैरे काही सांगितलं नाही, फक्त असंच आहे आणि खूप चांगलं कॅरेक्टर आहे वगैरे असं सांगितलं. तर मी म्हटलं अरे बऱ्याच वेळा कसं आणि माझ्याबद्दल झालेलं आहे की
असिस्टंट एक सांगतात पण ते नेहमी तसंच होतं असं नाही. कधी कधी ते थोडंसं एक मसाला लावून पण सांगतात. तर मी म्हटलं की अरे आता निशीचंच आहे तर निशीला मी नक्कीच विचारू शकतो, कारण म्हटलं कदाचित इतर कोणी दिग्दर्शक असता, मी समजा माझी ओळख नाही आहे किंवा मी त्याला डायरेक्ट माझ्याकडे नंबर नाही आहे, मी विचारू शकत नाही आहे, तर निशीला मी तो काहीतरी शूटिंग करत होता कुठलं तरी. तर म्हटलं निशी अरे असा असा फोन आला आहे आणि काय, तो म्हणाला तुषार तू कर. म्हटलं हो. तो म्हणाला हो. म्हटलं ओके. फोन ठेवला. कारण त्याने सांगितलं म्हटल्यावर मला माहिती होतं की नक्की काहीतरी आहे याच्यावर, आणि इतक्या वर्षांनी त्याने विचारलंय तर तो उगाच अजिबातच मला काही विचारणार नाही. त्याने एकच वाक्य मला त्याचं पुरेसं होतं आणि त्यामुळे बाकीचं काही न विचारता आणि मग कळलं की अरे ही अशा प्रकारची भूमिका आहे आणि इरफान खान आहेत आणि अशा प्रकारचा सिनेमा आहे. आणि त्यानंतर म्हणजे तो, आणि कसं की आता इरफान भाई वगैरे ते पूर्वी टी व्ही करायचे आणि एकाच म्हणजे एक ते एक शो करायचे चंद्रकांता नावाचा, आणि त्याच प्रोडक्शन हाऊसचा मी एक दुसरा शो करायचो फिर भी दिल हिंदुस्तानी नावाचा. तर ते दोन्ही शोज ते सेम प्रोडक्शन हाऊसचे असल्यामुळे कधीतरी आमच्या भेटी व्हायच्या आणि ते टी व्ही करायचं, त्यामुळे कुठेतरी फंक्शनमध्ये कधी पार्टीत भेटले होते. आणि मी सुरुवातीपासून त्यांचा म्हणजे फॅन आहे. म्हणजे आता मी मदारीबद्दलच उदाहरण म्हणजे तो जो आमचा क्लायमॅक्स सीन तो म्हणजे व्हायरल झाला बऱ्याच वेळा, तो ती क्लिप हे होते. मग त्यावेळेस कसं की त्यावेळेस तो आमच्या दोघांचाही सीन होता, म्हणजे असं नव्हतं की ते आहेत म्हणून त्यांनाच सगळं होतं, माझंही होतं. आम्ही बऱ्यापैकी तसं एक दोघांचाही तो सीन आणि खूप इम्पॉर्टंट क्लायमॅक्स सीन होता. पण एक त्यांचं असं होतं की तो माणूस टोटल प्रिपेअर्ड होता. आलं तेव्हा बसून मग त्यांना सगळं माहिती होतं काय आहे, कुठे असणार आहे, काय सगळं काय. त्याचबरोबर एक नक्की की मला त्यांनी कुठल्याही प्रकारे असं काही आडवाटेने सुद्धा सांगण्याचा किंवा थोडंसं एक जरा एक काय आपण त्याला म्हणूया हावी होण्याचा किंवा जरा आपलं दाखवण्याचा की बाबा इरफान खान आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे क्लायमॅक्स आणि बरं का म्हणजे जरा नीट करा, तुझी जबाबदारी आहे. हां, कुठेही अशा प्रकारचा ॲटिट्यूड त्यांचा नव्हता. जसे मी म्हटलं असं पूर्वी जो काही 2-4दा भेटलो होतो त्याच प्रकारे भेटून मिठी वगैरे मारून त्याच प्रकारे सगळे होतं. मी म्हटलं असं की खूप काही गप्पा गोष्टी बोलणं हे जरी काही नसलं तरी पण आमच्या गप्पात ते सामीलही होत होते, थोडेसे अलूफ पण होते. पण एक नक्की की त्यांचं लक्ष मला जाणवत होतं की ते आपण त्याला म्हणतो की ते त्या सीनमध्ये मात्र कम्प्लीट होते, त्या सिक्वेन्समध्ये. त्यात त्यांनी ज्या करताना ज्या मला जाणवत गेले की ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला होता, म्हटलं आईला ओ अच्छा हे पण त्यांचं आहे, असंही त्यांचं आहे. तरी त्यामुळे असं झालं की त्यामुळे एक ॲक्टर म्हणून म्हणजे रिहर्सलमध्ये मला जाणवायचं अरे त्यांनी हे असा हा विचार केलेला आहे की त्यामुळे मला पण एक करायला अजून त्यांनी न सांगता या गोष्टी केल्या. पण त्यांच्याकडे बघून इतकं चार्जडअप व्हायला झालं ना की त्यांचा एकूण ॲटिट्यूड, त्यांचं एकूण वावरणं, त्यांचं एकूण सगळं ज्या प्रकारे ते सगळ्या ॲप्रोच होत होते त्या सीनला, म्हटलं अरे का म्हणजे म्हणतात किंवा जे काम म्हटलं मी पहिल्यांदा करतोय कमाल स्क्रीनवर का वाटते, त्याचं म्हटलं कारण हे आहे या माणसाचं ज्या प्रकारे तो ॲटिट्यूड ज्याचा आहे, ज्या प्रकारे तो करतोय काम, म्हटलं हेच आहे. त्या म्हणजे काही दिवसात जे त्यांच्याकडे बघून शिकायला मला जे मिळालं ना ते असं मला वाटतंय की कुठल्याच म्हणजे वर्कशॉप किंवा मध्ये मला मिळालं नसतं. जस्ट त्यांना ऑब्झर्व करून आणि जस्ट त्यांच्याकडे बघून त्यांच्याबरोबर काही गोष्टी करून मग निशी वगैरे बोललं असताना कुठल्या तरी सिनेमाची समजा गोष्ट निघेल, त्याच्यानं कुठल्या तरी इंग्लिश सिनेमाबद्दल किंवा काहीतरी युरोपीय कुठला तरी समजा किंवा इरानियन फिल्म आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं निघायचं. त्याच्याबद्दल त्यांची पण त्याच्यामधनं ज्या इंटरॅक्शनमधनं कळत गेलं की या माणसाने म्हणजे काय हा वाचत असेल माणूस, काय हा बघत असेल माणूस, काय हा विचार करत असेल माणूस, कशा प्रकारे कॅरेक्टरला तो अप्रोच करत असेल माणूस, काय करत असेल. तर मी म्हटलं तसं की हे सगळं जरी मला प्रत्यक्षात अनुभवायला नाही मिळालं तरी पण ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यावरनं मला एक अंदाज बांधता आला की का हा असा आहे. हे नुसतं एवढं सोपं नाही आहे. हा इरफान खान हा आहे, हे रसायनच काहीतरी वेगळं आहे. आणि तो म्हणून म्हटलं की म्हणून ते आपण आत्तापर्यंत जो त्याचे एक एक परफॉर्मन्सेस, एक एक लुक असेल, नुसतं त्यांचं इकडे बघणं असेल, नुसतं काही न बोलणं असेल, ते सुद्धा इतक्या गोष्टी ते सांगून जातात एका नुसत्या क्लोजमध्ये, एखाद्या नुसत्या लुकमध्ये, एका जेस्चरमध्ये. ते मला वाटतं त्याचा मला तो अंदाज आला तिथपर्यंत. म्हणजे मी नुसतं अरे
क्या बात आहे, वा वा वा. पण ते करताना कळलं की त्याच्या मागे त्या माणसाचा प्रचंड विचार आणि इतकी मेहनत मेहनत आहे. आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त मी त्यांच्या प्रेमात पडलो, असं खरं पडले म्हणेन खरे. मी. सर अशा प्रकारच्या भूमिका खरं तर वाटायला येत असतात, पण हे सगळं करत असताना मेरे साई सारखी एक मालिका येते आयुष्यामध्ये. आणि मी जेव्हा शिर्डीला गेले होते तेव्हा तिथल्या एका काकांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला साईबाबा बोलवत नाहीत ना तुम्ही इथे येत नाही. हो हो. नाही, आता तुम्ही अगदी बरोबर म्हटलं की जसं म्हणतात तसं की तिकडे जायला बुलावा आया तोही आप जाते हो. तर हे सुद्धा म्हणजे मेरे साईचं सुद्धा मला असं वाटतं बुलावाच मला आला. कारण जेव्हा मला प्रोड्युसरकडनं पहिल्यांदा फोन आला की अशी अशी भूमिका आहे आणि ही मालिका ऑलरेडी ती चालू होती आणि एक वेगळा अभिनेता ती करत होता आणि आता आम्हाला तो करणार नाही आहे भूमिका आणि ती भूमिका तू करशील का हे विचारायला जेव्हा फोन आला तेव्हा खरं सांगू तर म्हणजे अशा प्रकारची भूमिका म्हणजे मी अगदी म्हणजे काय म्हणूया मायथॉलॉजिकल असं म्हणणार नाही, कारण त्या बेरेसाईची ट्रीटमेंट खूपच आम्ही रिअलिस्टिक आणि खूप असं होतं. पण म्हणजे देव म्हणा किंवा आपण ज्यांना अवतार म्हणतो म्हणा किंवा अशा प्रकारची काही भूमिका मी कधी विशेष केली नव्हती. त्यामुळे खरं सांगू तर मलाच कॉन्फिडन्स नव्हता की अरे अशा प्रकारची भूमिका एक तर म्हणजे पहिली गोष्ट करावी का. कारण कसं आहे की असं एक होतं की अरे मग इतर भूमिकांकरता काही प्रॉब्लेम येईल का, लोकांना समजा ह्याच भूमिकेत स्टिरियोटाईप किंवा आपण अडकू का, किंवा अशा प्रकारची भूमिका जर आली तर मग सोशल किंवा नॉर्मल भूमिकेकरता लोक कदाचित विचार नाही करणार आणि मग ही इमेज तोडणं आपल्याला खूप कठीण जाईल. आणि खरं तर मी म्हटलं असं की भूमिका कधी अशा प्रकारची न केल्यामुळे थोडंसं मलाच कळत नव्हतं हो नाही म्हणायला. त्यामुळे खरं तर सुरुवातीला मी टाळत होतो, बरेच दिवस मी गेलोच नाही. आणि त्यावेळेस मी हॅमलेट नावाचं नाटक करत होतो. त्या हॅमलेटचं कसं होतं की हॅमलेटला आम्ही म्हणजे खूप मोठा सेट होता, खूप मोठी कास्ट होती. तर आम्ही कसं करायचो की एका ठिकाणी गेलो की 5-6 दिवस त्याच म्हणजे पुण्याला गेलो 5 दिवस आम्ही तिकडेच आहोत, त्यात आम्ही 8-10-12 प्रयोग करायचो. असं नाही की एक प्रयोग पुण्याला केला मग उद्या सकाळी मुंबईला मग परत 2 दिवसांनी नाशिकला, असं नाही. गेलो की साधारणपणे तिकडे गोव्याला गेलो 7 दिवस आम्ही बाबा गोव्यात आणि त्याच थिएटरमध्ये शो करायचो. तर तेव्हा आमचे असे मुंबई बाहेर प्रयोग चालू होते. तर मग मला ते आयतं कारण मिळालं होतं की अरे नाही मी आता गोव्याला चाललो आहे आणि त्यामुळे नाही आहे किंवा मी पुण्याला चाललो आहे. म्हणजे पुण्याला चाललं आहेस ना, मग काय एक प्रयोग आहे उद्या येशील. नाही मी पुण्याला चाललो आहे पण आमचे तिकडे 8 प्रयोग आहेत आणि मग आम्ही 5 दिवस राहणार आहोत. अरे असं आहे का, ओ असं करत करत आठवडा मी पुढे ढकलत होतो. तर कारण मलाच खरं सांगू तर मला नव्हतं वाटत की मला जमेल का किंवा मी करावं का, कॉन्फिडंट नव्हतो मी. त्यानंतर तेच असं होता त्यानंतर मग मी एक अनुराग कश्यपची एक फिल्म केली होती. तर ते काही दिवस शूटिंग होतं. तर ते अशी मला 2 कारणं मिळत होती. तर ते कारणं करत मी पुढे ढकलत होतो. मग काही दिवस एक 15-20 दिवस फोन नाही आला. तर तेव्हा तर थोडंसं वाटत होतं. मग असं होतं ना की अरे करायला हवं होतं की काय, नाही आपण का म्हटलं, आपण काहीच रिस्पॉन्स नाही म्हणण्यापेक्षा आपण रिस्पॉन्स दिला नाही किंवा आपण आपलं करायची आहे आपला होकार नाही कळवला किंवा आपला आवडेल करायला हे सुद्धा नाही कळवलं, विलिंगनेस आपण दाखवला नाही. तर म्हटलं काय दाखवायला होतं का, चुटपुट अशी लागून राहिली होती. पण काही फोनच नाही आला. म्हटलं आता ठीक आहे, आता झालं आपला झाला मूर्खपणा, नाही ओके ठीक आहे बघू. मग काही दिवसांनी अचानक परत फोन आला. तर म्हणाले की अरे वो सर आप आइए ना. म्हटलं अरे लेकिन मुझे तो लगा अभी जवळजवळ मला वाटतं 2-1 महिने झाले असतील या सगळ्या गोष्टीला की फोन येतोय मी नाही म्हणतोय पुढे ढकलतोय. तर मग शेवटी आल्यावर फोन तो म्हणाला की अरे नहीं सर अभी तक हुआ नहीं है और अभी तक नहीं मिल रहा तो आप एक बार आइए तो सही, फिर देखते ना आप क्या है. आणि मग मी म्हटलं अरे यार आपल्याला आता कुठेतरी वाटतंय ना थोडी चुटपुट. म्हटलं बघूया जाऊन. आणि मी त्याप्रमाणे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मेकअप आर्टिस्ट होता आणि आम्ही पहिल्यांदा साईंचा गेटअप केला. गेटअप केला त्यांनी सगळं दाढी वगैरे लावली, मी कफनी घातली, मी त्याला बल्लोच म्हणतात तो घातला, बंडाना जो होता घालायचं साहित्य ते सगळं झालं आणि चला रेडी तिथपर्यंत. आणि त्यानंतर मी पहिल्यांदा आरशात पाहिलं स्वतःला आणि म्हणजे मला माहीत नाही काय
काय सांगू, तो जो काही अनुभव किंवा तो जो असं म्हणजे क्षण असा जो होता, तो म्हणजे आपण म्हणतो ना असं एकदम साक्षात्कार म्हणावा किंवा काय अशा प्रकारचं काहीतरी, की तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की अरे नाही, ही भूमिका जर मिळाली ना आपल्याला करायला, म्हणजे कारण शेवटी कसं चॅनल असणार किंवा निर्मात्याचा तो निर्णय असेल, इतर सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बाबी त्या सगळ्या होतील की नाही, तर मला आवडेल करायला. हे पहिल्यांदा मला जोपर्यंत मी 19-20 हो नाही जास्त नाहीकडे जो माझं म्हणणं होतं, पहिल्यांदा मला टोटल उलटलं की नाही, मला ती भूमिका करायची आहे, मला हे नाही, मला हे करायचं आहे, मला पाहिजे हे असं मला त्या क्षणी पहिल्यांदा असं वाटलं. आणि जे आसपासचे लोक होते ते म्हणाले, अरे यार नहीं सर, नहीं सर वो आप ही है. म्हटलं अरे यार मुझे नहीं मालूम यार, म्हटलं बघूया काय ते. आणि मला असं वाटतं असं तुम्ही म्हणाल तसं तो कदाचित तो क्षण होता की बुलावा तभी आ गया था, किंवा बुलावा रादर साईने पहिले ही मतलब भेजा था की सारखे ते मला हे करत होते आणि मग त्यांनी मला म्हणजे छडी मारून कसं नाही करत, तुला यायचंच आहे, तुला करायचंच आहे असं करून त्यांनी मला तिकडे खेचून आणलं असं मला अगदी म्हणजे प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे आपण म्हणतो की काय योग असतात असं म्हणतो, काही लोकांचा विश्वास नाही बसत, किंवा जसं बुलावा आया आहे म्हणतो असं, किंवा जे जो जब होना है वो तब होता है, हे मी म्हणजे याच्यानंतर मला जास्तच विश्वास बसला आहे. पण तेव्हा ते कुठेतरी मला असं वाटतं की म्हणजे मी म्हटलं असं लोकांना काय वाटेल माहिती आहे, पण सायन्सचीच कुठेतरी इच्छा असावी की नाही बाबा हे तुलाच करायचं आहे, आणि तू कितीही नाही म्हण, कितीही नखरे वगैरे तुझे बास झाले, सगळं झालं. आणि तोपर्यंत ती फिल्मही झाली होती, आमचे प्रयोगसुद्धा थोडे कमी होत गेले होते 2 महिन्यात, कारण आम्ही जे ठरवले होते ती प्रयोग संख्या पूर्ण होत आली होती आणि अगदी तुरळक मोजके प्रयोग राहिले होते. तर त्यामुळे ते टायमिंग येईपर्यंत त्यांनी असं ते आणलं घडवून की, आणि मग बरोबर ते आलं आणि ते झालं. त्यामुळे झालं असं करून घेतलं. सर तुम्ही तुमचं स्पिरिच्युअल बाजू स्ट्रॉंग आहे, तुम्ही विश्वास ठेवता देवावर? म्हणजे खरं सांगू तर अशी काही स्ट्रॉंग वगैरे अशी काही हे नाही की, म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं तसं शिर्डीला मी काही जसं असतात तसं नाही की, म्हणजे काही लोक तर अगदी वर्षातनं एकदा जातात, वर्षातनं काही महिन्यातनं 3 महिने 6 महिने वर्ष काही पायी जातात किंवा काय, तर असं काही माझं अजिबातच नाही. म्हणजे मी आता मेरे साई दरम्यान शिर्डीला गेलो, त्याच्या अगोदर म्हणजे 10-12 वर्ष आधी गेलो असेल शिर्डीला, गेलो आहे 4-5दा 6दा गेलो असेल त्याच्या अगोदर. पण असं काही ठरवून किंवा असं काही जायचंच आहे असं नाही. कधी प्लॅन ठरला ते नाही झालं, पण त्यामुळे नाही आता नाही झालं पुढच्या वेळी जायचं असं नाही झालं का होईल अशाच प्रकारे. त्यामुळे मला असं वाटतं की स्पिरिच्युअल जर म्हटलं तर माझ्या आई मला खूप माझं म्हणजे हे आहे की ती देवावर आणि एकूण सगळ्या गोष्टींवर तिचा खूप विश्वास आहे, ती खूप या गोष्टी करते. तर माझं जर आपण म्हटलं तर अगदी मी 100% नास्तिक आहे असं मी नाही म्हणणार, पण अगदी देवभोळा आहे असं अजिबातच अंधश्रद्धा नाही. बरोबर, श्रद्धा नक्कीच आहे. तर त्यामुळे कदाचित म्हणजे मला मी म्हटलं तसं की योग म्हणा किंवा काही म्हणा, किंवा आता या नक्की अनुभवावरनं तर जास्तच की कुठेतरी व्हायचं असं ते होतं, या गोष्टीवर नक्की विश्वास आहे. क्या बात, खूप मस्त. सर आत्ता आपण बोललो की तुम्ही जिवलगाला जी सुरुवात केली ते आत्तापर्यंतच्या कामाबद्दल, पण मला सांगा कधी असं होतं की आपण ब्रेक घेतलाय पण तो ब्रेक खूपच लांबलाय, किंवा आता काम येत नाहीये, आपण वाट बघतोय पण येत नाही, असा कधी फेज होता की आता कामच नाही आपल्याकडे आणि आता कधी येईल ही प्रतीक्षा आहे? हो, अगदी नक्कीच होता तसा वेळ तर होती, नक्कीच आलेली आहे. आणि कसं होतं ना की कधी काय वाटतं की आता समजा एखादी मोठी समजा आता आपण जर मेरे साई ही जर आपण मालिका घेतली, ती जवळजवळ मी 3.5 वर्ष केली. आणि ते सुद्धा कसं की ते म्हणजे जी आमचा जो सेट होता, ज्या परिस्थितीत आम्ही शूटिंग करायचो, ते म्हणजे आपण ज्याला एक्स्ट्रीम म्हणतो तसं होतं. कारण आम्ही म्हणजे नायगाव म्हणून जागा आहे वसईजवळ, आणि म्हणजे माझ्या घरून नायगाव हे खूपच अंतर आहे. तर ते तिकडे रोज जाणं येणं, किंवा तिकडे आम्ही शिर्डीच वसवली होती, तर त्यामुळे तिकडे सगळेच ऋतू हे एक्स्ट्रीम होते. म्हणजे
ऊनसुद्धा प्रचंड, पाऊससुद्धा भयानक तिकडे असायचा, थंडी म्हणजे गुडघा पाणी आहे आणि आम्ही शूटिंग करतो आहे गुडघ्यात, म्हणजे असं सगळं आम्ही केलेलं आहे. किंवा तिकडे म्हणजे त्यांनी कसं की साई हे त्यांनी सुरुवातीपासून असं दाखवलं होतं की अनवाणी चालतात आणि बाहेरच सगळीकडे फिरायचं असल्यामुळे उन्हातसुद्धा अनवाणी फिरणं, त्यामुळे एकूणच कंडिशन्स होत्या त्या खूप कठीण शूटिंग होतं ते. आणि 3.5 वर्षानंतर मलासुद्धा जरा थोडंसं एक आपण ज्याला ड्रेनआउट म्हणतो तसं झालं होतं. आणि मी म्हटलं की आता जरा थांबूया. आणि मी मगाशी म्हटलं तसं की मला नाटक मी 1 वर्षात करायचा प्रयत्न करतो. तर 3-3.5 वर्ष झाली होती नाटक केलं नव्हतं हॅम्लेट नंतर. तर म्हणून मी मगाशी म्हटलं ते आपण यांना पाहिलं का हे नाटक करायचं ठरवलं. आणि मी गंमत असं ना म्हटलं की आता नको, आता आपण जरा थोडंसं जरा थांबूया, आरामही करूया, शांतपणे नाटक करूया आणि पुढे बघूया काय कसं काय ते. पण मग नाटक पण आम्ही जे करणार होतो ते जवळजवळ मला असं वाटतं 4 का 5 महिने पुढे गेलं. सगळं प्लॅनिंग, पण काही ना काहीतरी होतं आहे आणि ते पुढे जातं आहे, काही ना काहीतरी होतं आहे आणि ते पुढे जातं आहे. म्हटलं की चला ठीक आहे. पण मग कसं होतं की नंतर जास्त आरामाचा सुद्धा कंटाळायला लागतो ना, की आराम करणं ठीक आहे. सुरुवातीला वाटतं अरे बाबा आराम, की ब्रेक बाहेर चिल करूया, काही मित्रमैत्रिणींना भेटलो, पार्टी केली, आउट ऑफ मुंबई जाऊन आलो कुठे काहीतरी. पण त्यानंतर असं होतं की अरे हां, आता मी काहीतरी आता ब्रेक जरा मोठा जास्त होतोय की काय. आणि त्याच वेळेस कसं की त्यावेळेस जे काही ठरवलं होतं ते होत नव्हतं, नाटक पुढे जात होतं. म्हटलं अरे बापरे काय करावं. आणि मग म्हटलं की मग बघूया, मग एखादं काहीतरी अजून एखादं प्रोजेक्ट करूया, नाटकाचंही जरा पुढे जात आहे. पण तेव्हा कोणीच विचारलं नाही त्या दरम्यान, अजिबातच काही फोन येत नव्हता. मग नाटक झालं, फायनली झालं की चला आता नाटक करायचं. डेट 4-5 महिने पुढे का होईना पण निदान ते सुरू झालं. मग ते नाटकाची रिहर्सल त्याच्यात मग त्यात सगळं आमचं चालू होतं, त्यात बिझी होतो. नाटक ओपन झालं आणि मग एक साधारणपणे आम्ही ठरलं होतं ना की पुढच्या 6 महिन्यात बाबा हे अशा प्रकारचे टाइम टेबल असेल, इतके प्रयोग असतील. तसं काही झालं नाही. म्हणजे 16 प्रयोगात नाटक बंद झालं. मी म्हटलं तसं नाट्यबाह्य कारणामुळे का असे ना, पण जी काही मेहनत होती, जे काही प्लॅन केलं होतं ते अजिबात काही झालं नाही. त्याच दरम्यान एक फिल्मचं प्लॅनिंग होतं, चित्रपटाचं प्लॅनिंग होतं, पण तेही चाललंय पुढे लास्ट मोमेंटला फायनान्सरला काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याने हात काढून घेतला, ते अडकलं. तर त्यामुळे मग ते असं झालं की मग अरे काहीच होत नाही आहे. मग काय म्हणजे नुसतीच वाट पाहणं. मग आता काय करूया. बरं, अशा वेळेस एक मात्र होतं की एखादं प्रोजेक्ट असंही विचारलं जातं जे तुम्हाला करायचं नसतं. ते मात्र मी शक्यतो नाही करत, की ठीक आहे हरकत नाही, बघूया, तेवढा पेशन्स आहे माझ्याकडे, थांबूया. पण तो पेशन्सचा पण कधी कंटाळा येतो ना. तसं मग हे झालं होतं की अरे यार आता काय करूया. आणि मग त्यावेळेस लक्ष्मी निवास करता विचारणा झाली. आणि सगळंच त्यामुळे चांगलं होतं, नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि मग ती सुरू झाली. पण तो जो मधला जो होता पिरियड, तेव्हा असं होत होतं की काही फारसं कोणी विचारत नाही, विचारलं होते पण असं काही नव्हतं, छोटे मोठे, आणि करावं असं वाटत नव्हतं, करावं असं किंवा मुद्दाम असं जावं आणि करावं असं काही वाटत नव्हतं. आणि जे वाटत होतं की जे होईल ते होत नव्हतं. तर त्यामुळे पण तो असं मला वाटतं की तो या म्हणजे इंडस्ट्रीचा एका अभिनेत्याच्या आयुष्यातला म्हणजे तो त्याला हा भाग आहे, तो पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ जसं आपण म्हणतो तसं ते आहे. त्याला काहीच म्हणजे तुम्ही करू शकत नाही. फक्त एवढंच आहे की त्यावेळेस थोडा पेशन्स, थोडं मेंटली तुम्ही पेशन्स आणि एक्सेप्टन्स हे 2 शब्द या जर्नीत खूप महत्त्वाचे आहेत. आणि तेच मी म्हटलं ना, ते देऊनच ठेवलेत ना. करेक्ट. श्रद्धा, सबुरी, क्या बात आहे. म्हटलं की त्या म्हणजे मेरे साईने एक अभिनेता म्हणून तर मी म्हटलं असं की वेगळ्या रूपात आणि वेगळ्या प्रकारचं एक काय म्हणूया प्रेम लोकांचं मिळालं, वेगळ्या सेक्टरमधलं, जे वाटलंच नव्हतं. किंवा भारतात तर पण भारतापेक्षा जास्त बाहेर खूपच लोकांनी म्हणजे मेसेजेस म्हणा, येऊन भेटायचे म्हणा किंवा काय अशा प्रकारचं प्रेम मिळालं ते तर आहेच. पण एक माणूस म्हणून सुद्धा ज्या गोष्टी त्या मला दिल्या साईने, त्या असं मला वाटतं माझ्याकरता खूपच महत्त्वाच्या आहेत. अगदी. आणि ना आपण आत्ता त्या पेशन्स आणि एक्सेप्टन्सबद्दल बोललो सर. आत्ता सगळेजणांना मेंटल हेल्थ, एन्झायटी, डिप्रेशनवर बोलायला लागलेत की त्याच्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे. काम होत राहतं पण या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. इतके वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताना मी मगाशी म्हणाले की रोज एक वेगळी भूमिका, वेगळे इमोशन्स.
आता जाणीवपूर्वक आपण लक्ष देतो की मेडिटेशन, योगा, लक्ष दिलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे, पॉझिटिव्हिटी. तुम्ही इतक्या वर्षामध्ये मेंटल हेल्थला किंवा मेंटल पीसला किती प्रायोरिटी दिली आहे किंवा कधी दुर्लक्ष झालंय तुमच्याकडनं त्याच्याकडे आणि मग त्रास झालाय असं कधी घडलं? मला असं वाटतं की म्हणजे मेंटल हेल्थ म्हणा किंवा अँझायटी असेल किंवा डिप्रेशन किंवा सगळ्या गोष्टी त्या म्हणजे पूर्वीसुद्धा अर्थातच होत्याच, नाही असं नाही, पण त्या तेवढ्या प्रमाणात एकतर नसाव्यात असं मला वाटतं. कारण बेसिकली आपल्या स्पेसच कमी होता ना, म्हणजे एवढं आपण धावपळ करायचो नाही किंवा एवढी आपण ज्याला काय म्हणूया टेन्शन्स म्हणूया किंवा एवढ्या गोष्टींचं डोक्यात सगळी एवढ्या गोष्टी नव्हत्या खरं तर, किंवा इतक्या ओपनली तर बोलल्या जातच नव्हत्या. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खूप काही म्हणजे असं काही अशा गोष्टी असतात तसं काही खरं तर माहितीच नव्हतं. मे बी तो कदाचित आम्ही ते नशीबवान मी मानेन की या अशा गोष्टींबद्दल काही म्हणजे माहितीच नसल्यामुळे तो आपोआप कधी विचारच खरा आला नाही. आणि एक तर नक्कीच की म्हणजे देवाचे आभार की मी म्हटलं तसं की जरी काही काही महिने काम नसणं अशी जरी फेज आली असेल तरी खूप मोठी फेज आली असं कधी झालं नाही. आणि जे काही काम आलं, जे काही काम केलं ते बऱ्यापैकी ओके, चांगलं असं आपण म्हणू शकतो. खूप कॉम्प्रोमाइजेस मी केले असं नाही म्हणणार, नाही केले असं अजिबातच नाही, म्हणजे भूमिकेकरता हां, पण चांगल्या लोकांबरोबर कामं, चांगली प्रोजेक्ट्स किंवा म्हणजे सगळ्याच याच्यातलं म्हणजे अगदी एकांकिका असेल, नाटक असेल, चित्रपट असतील, जाहिराती असतील, इंग्लिश नाटक असेल, हिंदी सिनेमे असतील, मराठी सिनेमे, कॉर्पोरेट फिल्म्स, डबिंग, म्हणजे संपूर्ण ज्या ज्या आमच्या क्षेत्रात जे जे वेगवेगळे काय आपण त्याला म्हणूया प्रकार आहेत ते सगळे प्रकार करून झाले. आणि एक स्टँडर्डचं बऱ्यापैकी काम असंही झालं. काही चांगल्या कलाकृतींचा मी भाग होऊ शकलो, हे सुद्धा अर्थात मी म्हटलं असेल की ते देवाचे आभार, नशीब, त्यामुळेही हे असेल. आणि मे बी म्हणजे एक मी ते नंतर मला कळलं की म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या एकदा इंटरव्ह्यू बघतो त्यांच्यात मला हे कळलं. पण लहानपणी मला एक आठवतं आहे, आम्ही जेव्हा कोळीवाडाला मी राहायचो तेव्हा असा एक असा म्हणजे गोसावी असा टाईप कोणीतरी यायचा, शनिवारी यायचा, दर शनिवारी यायचा आणि तो म्हणजे भिक्षा मागायचा आणि तो हे म्हणायचा की जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. मला लहानपणी ते नाही कळायचं, जो ना दे उसका भी भला का, जो दे उसका भी भला बरोबर आहे, किंवा त्यांना काहीतरी दिलाय म्हणून बाबा त्यांनी आशीर्वाद दिला, जो ना दे उसका भी भला आहे काय मला तेव्हा कधी कळायचं नाही. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अमिताभ बच्चन यांचा एक इंटरव्ह्यू बघताना ते त्यांच्या हरिवंशराय बच्चन यांची एक वाक्य, त्यांची कविता म्हणा किंवा त्यांची एक ओळ नेहमी सांगतात की जो मन का हो तो अच्छा, जो ना हो तो और भी अच्छा. म्हटलं मग त्यांचं म्हणणं असं आहे की जर नाही झालं, मन का हो तो अच्छा तर ही नॉर्मल गोष्ट आहे, आवडच, पण नाही झालं तर तुम्हाला अजून एक आत्मा असं आहे की ठीक आहे ना, नाही झालं मग का नाही, काय नाही, कसं काय आपल्याला चांगलं, ते तुम्हाला जी काही काय म्हणूया ऊर्जा म्हणा किंवा जी त्यामुळे जे असतं की मनकाव ना मनकाव ठीक आहे ना, आणि मी नाही ना झालं तेही तुम्ही ॲक्सेप्टन्स एक तर तुमच्या याच्यात येतो की नाही झालं ओके वो भी अच्छा है, पुढे काहीतरी नक्कीच चांगलं होणार आहे. आत्ता नाही ना झालं, मेरे मन का नहीं हुआ उसके मन का हुआ, कोई बात नहीं, कभी ना कभी तो आएगा टाइम मेरे मन का भी अच्छा होने वाला है. तो नहीं हुआ इसके लिए मतलब बहुत सोचोगे और मतलब बहुत निराश काही गरज नाही आहे, काही निराश वगैरे व्हायची गरज नाही आहे. आत्ता हे झालं ना ते ॲक्सेप्ट करा, एकतर थोडासा विचार करा आसपासची परिस्थिती, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या नाही होत, आणि एखादी गोष्ट नाही झाली, आज नाही उद्या नाही परवा तुम्हाला काहीतरी नक्कीच होणार आहे. तो स्वतःबद्दल तर कॉन्फिडन्स ठेवा आणि जनरलसुद्धा की हे चांगलं होणार आहे. तर हे मला असं वाटतं ती लाईन कुठेतरी कदाचित मला आत्ता मी जेव्हा मागे बघून विचार करतो तेव्हा मला असं वाटतं मे बी ती लहानपणी ज्या गोष्टीचा अर्थ कळला नव्हता ती नंतर मे बी कळत गेली. नंतर मग यांनी सांगितल्यावर ऑफकोर्स अजून हरिवंशराय बच्चनाच्या कविता किंवा वाचून, त्यांचं जे वाचून ते म्हणा किंवा काही लोकांचं वाचून काही काही गोष्टी जाणवत गेल्या, कळत गेल्या, आणि जे अनुभव येत गेले त्यावरनं पटत गेलं की हां त्यावेळेस निराशा वाटते, त्यावेळेस हे वाटतं की अरे नाही, पण ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट करा, पुढे तुम्हाला नक्की काही ना काहीतरी बरं असणार आहे. टोटल निराश होऊन आणि टोटल म्हणजे दिस इज नॉट द सोल्युशन,
हे काही उत्तर नव्हे की तुम्हाला एखादी गोष्ट नाही मनासारखी झाली म्हणून तुम्ही अगदी यात तुम्ही अतिपणा कराल किंवा एक्स्ट्रीम काही टोक गाठायचं गरज नाही आहे यात. आणि मला असं वाटतं यात एक नक्की मी आवर्जून उल्लेख करेन की हे साईड बाय साईड होताना तुमच्या कुटुंबियांचा ॲटिट्यूड किंवा त्यांचा सपोर्टसुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा मला असं वाटतं असतो. आणि त्याकरता म्हणजे मी पहिल्यांदा अर्थात आई वडील बायको आणि मुलं सगळ्यांचंच मी आभारी आहे नेहमीच. कारण जरी समजा काही चढ उतार नक्कीच आलेत, नो डाऊट अबाउट दॅट. कधीतरी निराशा म्हणा किंवा थोडंसं एक वाईट वाटणं म्हणा किंवा तो नक्की पिरियड आलेला आहे. पण त्यावेळेस त्यांनी ज्या प्रकारे जे सांभाळून घेतलं किंवा जी स्ट्रेंथ जी दिली किंवा त्यांनी जाणवू नाही दिलं, हे मला असं वाटतं त्यांच्याकडनं घडणं या बाबतीतसुद्धा मी नशीबवान असल्यामुळे मला असं वाटतं की तो जो पिरियड म्हणजे एका बाजूला जे माझे एक्सपिरियन्सने मला जाणवत होतं ते आणि इतरांनी मला जाणवून नाही दिलं ते, या दोघांच्याही जाणीवांनी एकत्र येऊन मला असं वाटतं कुठेतरी मला ते सगळं मेंटल पीस फेस करायला आणि एक हे बॅलन्स ठेवायला, संतुलन ठेवायला उपयोग झाला असं मी म्हणेन. आता ना लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये लक्ष्मी आणि श्रीनिवास ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ती मॅच्युरिटी म्हणा किंवा सगळंच इतकं छान वाटतंय ते बघायला स्क्रीनवर. सर तुम्ही जसं मी मगाशी अभिनेत्यांचा उल्लेख केला, खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे, तेव्हाच्या सुपरस्टार अभिनेत्रींबरोबर सुद्धा तुम्ही काम केलं आहे. मला सांगा या एवढ्या वर्षाच्या जर्नीत तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे किंवा मैत्रीण मे बी? हे असे म्हणणे असे अडचणी टाकणारे प्रश्न खरं तर विचारायचे नाहीत खरं तर हे असं. कारण काय म्हणजे असं आहे की खूप आहेत अगदी सुरुवातीपासून ते म्हणजे आत्तापर्यंत. मला रादर मी असं म्हणेन की ज्यांच्याबरोबर काम केलं आहे त्या सगळ्यांनाच बरोबर किंवा सगळ्याच अभिनेत्रींबरोबर असं म्हणजे काही खूप चांगली मैत्री झाली किंवा खूप कम्फर्ट होती असं जरी नसलं तरी कोणाच बरोबर असं नाही झालं की अजिबातच म्हणजे की रोमॅन्टिक सीन करतोय आणि कट झाल्यावर दोघे आम्ही वेगळ्या बाजूला तोंड करून बसतोय असं कोणाच बरोबर झालं नाही. तर मला असं वाटतं की कदाचित मी नशीबवान असेल की सगळ्या चांगल्या स्वभावाच्या अभिनेत्री मला मिळाल्या. म्हणजे किंवा ज्या अभिनेत्री मला बरोबर मी कामं केली त्या सगळ्याच म्हणजे कोणी मी म्हणतो तर अगदी खरं सांगतो म्हणजे काही फक्त कॅमेरासमोर सांगायचं म्हणून नाही की असं एकीचं नाव घेणं हे खरंच परत खूप कठीण आहे. पण एक नक्की की कुठल्याच अभिनेत्रीबरोबर काही खूप असं म्हणजे भांडण तर पुढची गोष्ट पण काही असं मेजर काहीतरी आपण ज्याला म्हणतो की डिफरन्सेस म्हणा किंवा खूप असं काहीतरी गैरसमज किंवा असं काही खरं तर काही झालं नाही. मला हे उत्तर खूप आवडलंय सर तुम्ही दिलेलं. काम करायचं मी तुम्हाला हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारला कारण जेव्हा लक्ष्मी निवासचा पहिला प्रोमो आला होता ना, ते स्कूटरवरनं तुम्ही दोघं जाताय, तर ती केमिस्ट्री ना माझ्या जनरेशनला सुद्धा आवडली की अरे हे किती नॅचरल वाटतंय किंवा किती कम्फर्ट झोन वाटतोय ह्या स्क्रीनवर. त्या पहिल्या प्रोमोने ते लक्ष्मी आणि निवास इतके आवडले ते म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. पण सांगू ना गंमत अशी की आता फॉर एक्झाम्पल हर्षदा आता इतकी वर्ष ती काम करते, इतकी वर्ष मी काम करतोय, पण आम्ही एकत्र पहिल्यांदा करतोय. तर त्यामुळे म्हणजे ते खरं तर आम्ही दोघंही तेच म्हणजे आश्चर्य आम्हाला तेच आम्ही म्हणतो की अरे म्हणजे असं होतं ना की काही दिवसांनी लाईक म्हणजे काही दिवस जावे लागतात सुरुवातीच्या बाबा ब्रेक द आईस म्हणतो तसं. आणि की म्हणजे असं असतं ना की तिने पण इतकं काम केलेलं आहे, मी पण इतकं काम केलेलं आहे. त्यामुळे एक नाही म्हणायला की अरे काय कशी असेल, काय होईल, कसं बोलेल, तिलाही वाटतच ना की अरे हा आता कसा काय रिॲक्ट होईल किंवा किती कम्फर्ट असेल. पण म्हणजे ते कोणीच आम्हाला काही अजिबात प्रयत्नच नाही करायला लागले खरं तर. म्हणजे ते झालं. मला वाटतं याचं म्हणजे खरं क्रेडिट जास्त हे हर्षदाला द्यायला पाहिजे फ्रँकली अगदी. कारण ती म्हणजे काय म्हणूया इतकी एकतर म्हणजे आपण ज्याला गुड सोल म्हणतो तशी आहे, इतकी छान आहे ती, इतकी चांगली आहे. म्हणजे सेटवर काहीही झालं, कोणालाही काही झालं तरी लाईक ती तेवढीच तिला कन्सर्न असते म्हणा किंवा कुठल्याच म्हणजे गोष्टीला काही कोणीही तिला काही सांगितलं तरी ती स्वतःचा
तो प्रॉब्लेम आहे म्हणा किंवा स्वतः करता म्हणजे ती अजिबात स्वतःचाच फक्त विचार करत नाही, सगळ्या लोकांचा विचार करते. आणि म्हणजे ती अभिनेत्री तर उत्तम अभिनेत्री आहेच. तर त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं विचार करून की कदाचित जो हे एक आपण ज्याला म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणतो बरोबर. की दोघांनाही एकमेकांबद्दल असणारा म्हणजे आदर आणि एक कामाबद्दलचा बेसिकली, कारण तिने पण खूप छान काम केलेलं आहे, खूप छान मी म्हटलं असं ॲक्ट्रेस आहे, कदाचित त्याचा ते कारण असावं. पण पहिल्यापासूनच आम्ही जे असं म्हणजे क्लिक झालं ते, आणि अजिबातच काही प्रयत्न न करता ते क्लिक झालं. आणि म्हणजे नशिबाने ती की ते इतक्या महिन्यात ते वाढतच चाललं आहे. तर मला हेच म्हणजे इच्छा आहे की ते अजून वाढत जावं आणि ही मैत्री म्हणजे अशीच कंटिन्यू राहावी. आणि सर तुमचे जे इमोशनल सीन आहेत ना, जे मे बी रिक्षा चालवतानाचे किंवा जेव्हा त्या सगळ्यांशी बोलत असतात आणि तुम्ही समोर येता काहीतरी सामान ठेवायला, हे प्रोमो बघूनच प्रेक्षक इमोशनल होतात. ते खरं तर सगळं श्रेय आहे तुम्ही जे काही काम करताय. पण थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, अरे थँक्यू. इतक्या छान गप्पा मारल्या. जेन्युअनली बऱ्याच गोष्टी तुमच्याबद्दल मला माहीत नव्हत्या ज्या आज उलगडल्या. ऑल द व्हेरी बेस्ट. अशीच पॉझिटिव्हिटी कायम राहू देत आणि अजून खूप वर्ष काम करा. येस येस, थँक्यू सो मच. आणि मलाही खूप मजा आली, कारण एकतर म्हणजे इतक्या वर्षांनी सगळ्या जुन्या गोष्टी आठवताना की तेव्हा मी पण मला असं वाटतं की थोडंसं तुमच्यामुळे जरासा एक माझ्या भूतकाळात जाऊन काही काही गोष्टी मला नव्याने जाणवल्या किंवा नव्याने आठवल्या. त्यामुळे ती एकूण सगळी आठवण करून दिल्याबद्दल आणि इतक्या छान गप्पा झाल्याबद्दल येस, असेच चिरतरुण राहा. थँक्यू सर.